इथे उपस्थित सर्वांना माझा नमस्कार आणि सर्वांचे मनपूर्वक स्वागत. महिला ज्योतिर्वेद संस्था पुणे यांच्या आयोजित नक्षत्रांचे देणे या व्याख्यानमालेतील 5व्या पुष्पामध्ये येथे उपस्थित सर्व ज्येष्ठ, श्रेष्ठ, माननीय ज्योतिर्विद, ज्योतिष अभ्यासक, श्रोतेजन आपले सर्वांचे मी मनपूर्वक स्वागत करते. आजच्या वक्त्या माननीय नीलम पोद्दार मॅडम, माननीय श्वेता बोकील मॅडम, माननीय प्राध्यापक सौ स्मिता गिरी मॅडम, तसेच संस्थेचे संस्थापक माननीय डॉक्टर मधुसूदन घाणेकर सर आणि विद्यमान अध्यक्षा डॉक्टर संजीवनी मुळे मॅडम, तसेच संस्थेचे जे पिलर्स आहेत, सक्रिय कार्यकारिणी टीम आहे, माननीय रजनी साप्ते मॅडम, डॉक्टर स्मिता गिरी मॅडम, डॉक्टर सविता महाडिक मॅडम आणि ऍडव्होकेट सुनीता पागे मॅडम, या सर्वांचे या व्याख्यानमालेत मी स्वागत करते. दरवेळेस आपल्या व्याख्यानमालेत नक्षत्रांमधील एक म्हणजे नक्षत्राचे जे ग्रह आहेत, तर एका ग्रहाची 3 नक्षत्र असे व्याख्यानं इथे आयोजित केली जातात. आज मंगळाची व्याख्यानं इथे सादर होणार आहेत. या व्याख्यानमालेचे प्रास्ताविक देण्यासाठी मी संस्थेच्या विद्यमान अध्यक्षा माननीय सौ संजीवनी मुळे मॅडम यांना विनंती करते. संजीवनी मुळे मॅडम. सर्वांना नमस्कार. आज आमच्या महिला ज्योतिर्वेदच्या या व्याख्यानमालेत आपण सर्व इथे सहभागी झाले आहेत, त्याबद्दल सर्वप्रथम तुमचे आभार आणि कौतुक. खरं काय, अभ्यासाला एक मूड लागतो. अभ्यास करायचा म्हणजे एक काहीतरी ध्येय समोर असायला पाहिजे. आणि जेव्हा इतके लोक जॉईन होतात तेव्हा सगळ्यांनाच या ज्योतिषशास्त्रात काहीतरी करायचंय हे नक्कीच. महिला ज्योतिर्वेद ही संस्था सर्वांकरता वेगळे वेगळे काही काही कार्यक्रम घेऊन येत असते. या व्याख्यानमालेमध्ये आपण नक्षत्रांची देणे अंतर्गत वेगवेगळे नक्षत्र एकसाथ घेत आहे. मंगळाचा आज नक्षत्र असल्यामुळे यात मी विशेष वक्ते निवडलेले आहेत. नीलम पोद्दार मॅडम छानच बोलतात, प्रश्नच नाही. त्यानंतर श्वेता आणि स्मिता गिरी मॅडम. खरं मंगळ आणि राहू दोन्ही नक्षत्र तसे आपल्याला वाटतं की कठीण आहे किंवा बघायला, पण दोन्हीही जेव्हा कार्यरत होतात ना, तेव्हा तुम्हाला नको म्हणजे हवं तेवढं यश ते तुम्हाला देतात. त्यामुळे या नक्षत्रांवर विशेष लक्ष ठेवा, या नक्षत्रांचा विशेष अभ्यास करा, चांगली व्याख्यानं ऐका आणि तुमच्या ज्ञानामध्ये वृद्धी करा. ही महिला ज्योतिर्विदांची इच्छा आहे, माझी इच्छा आहे. त्यामुळे ह्या वास्तविक पूर्ण करून वक्त्यांकरता मी मार्ग मोकळा करून देते. आजच्या आपल्या पहिल्या वक्त्या आहेत माननीय नीलम पोद्दार मॅडम. या मंगळाचे नक्षत्र मृगशीर्ष याचे व्याख्यान त्या देणार आहेत. त्यांची मी ओळख करून देते. माननीय नीलम पोद्दार मॅडम या MSc BEd आहेत. गेली 25 वर्ष ज्योतिषशास्त्राच्या संबंधित त्या कार्य करतात. अभिजित प्रतिष्ठान मुलुंड या संस्थेत त्या ज्येष्ठ शिक्षिका आणि सल्लागार मार्गदर्शन या भूमिकेत त्या सक्रिय आहेत. अभिजित रत्न, नक्षत्र ज्योतिष रत्न, ज्योतिष प्रचारक, भाग्याच्या व्यवस्थापनेचे तज्ज्ञ व विशेषज्ञ ज्योतिष अलंकार असलेल्या पोद्दार मॅडम या फेब्रुवारी 2018 मध्ये यांना मंदाश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे. श्री भालचंद्र ज्योतिर्विद्यालय, महिला ज्योतिष परिषद, बृहन महाराष्ट्र ज्योतिष मंडळ या संस्थांमधून त्यांनी अनेक व्याख्यानं दिलेली आहेत आणि ती अतिशय उत्तम प्रकारे त्यांची व्याख्याने गाजलेली आहेत. कृष्णमूर्ती पद्धती, पारंपरिक ज्योतिषशास्त्र, वास्तुशास्त्र, वास्तु ज्योतिष, अंकशास्त्र, भाग्याचे व्यवस्थापन या विषयाच्या अभ्यासक व अध्यापिका आहेत. श्री शरद जोशी लिखित KP सायन निरणी या इंग्रजी पुस्तकाचे मराठी अनुवाद त्यांनी केलेला आहे. तसेच श्री ज्योतिंद्रहज असबे गुरुजी यांच्या कृष्णमूर्ती सिद्धांत याचा हिंदी अनुवादही त्यांनी केलेला आहे. अभिजित प्रतिष्ठान अंतर्गत प्रकाशित झालेली पुस्तके सुदर्शन चक्र, ऍक्टिव्हेशन थेरपी आणि डेस्टिनी मॅनेजमेंट यात त्या लेखिका आणि सहलेखिका म्हणून त्यांचा कार्यभाग आहे. उत्तम शिक्षिका, अनुवादिका, लेखिका, व्याख्याती अशी त्यांची ख्याती आहे, अशी त्यांची ओळख आहे. आज मंगळाचे नक्षत्र मृगशीर्ष या विषयावर त्या व्याख्यान देणार आहेत. त्यांना मी विनंती करेन की त्यांनी व्याख्यानास सुरुवात करावी. नीलम पोद्दार मॅडम. नमस्कार. धन्यवाद अपर्णा, माझी खूप मोठी ओळख करून दिली होती. बरं, आता आपल्याला नक्षत्रांसाठी मॅडमनी खूप सुंदर हा उपक्रम राबवलाय की एक नक्षत्रांची ओळख आपण करून घ्यायची आहे. आपल्याला नक्षत्रांचा उपयोग कशासाठी होतो, आपण त्याच्यावरनं काय काय घेऊ शकतो,
कारण डेस्टिनी मॅनेजमेंट हे आपलं मेन प्रिन्सिपल आहे, की आपण त्याचा ज्योतिषशास्त्रामध्ये ज्या गोष्टींचा आपण अभ्यास करतो त्याचं आपल्याला ऍप्लिकेशन आलं पाहिजे. हे सगळ्यात महत्वाचं. आता मृगशीर्ष नक्षत्र, आज मंगळाच्या नक्षत्राबद्दल आपल्याला बोलायचं आहे. तर मृगशीर्ष नक्षत्र याबद्दल मी बोलणार आहे. आता आपली 5 जी अंग आहेत, सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय, पंचांगाचा अभ्यास करताना आधी तुम्ही योग, वार, नक्षत्र, करण, तिथी याचा जो अभ्यास करता त्याच्यामध्ये आपण नक्षत्राला फार महत्व देतो. कारण एखादी राशी जी असते त्या राशीमध्ये नक्षत्राचा विस्तार झालेला असतो आणि त्या राशीच्या अनुषंगाने त्या नक्षत्र आणि राशी यांचा स्वामी ह्याच्या अनुषंगाने आपण एखाद्या व्यक्तीला गुणधर्म प्रदान करत असतो. मग सर्वात प्रथम काय आहे तर नक्षत्रांचा अभ्यास करताना पंचांगामध्ये तुम्ही त्याचा सविस्तर अभ्यास करता आणि तिकडे पहिला उपयोग कुठे होतो तर आपण म्हणतो की चंद्र ज्या नक्षत्रात असतो, ज्या राशीत असतो, ती आधी तर महादशा असते. नौखी जी असतात ना, आपल्याकडे अभ्यास करायला सुरुवात करतात तेव्हा आधी काय बघतात तर दशा बघतात. मग आमचे सर नेहमी सांगतात की दशा कधीही आधी बघायची नाही. दशा ही लास्ट पॅरामीटर आहे, कारण आधी काय बघितलं पाहिजे, कुंडलीचा सेटअप काय आहे, कुंडलीची स्ट्रेंथ काय आहे, नंतर तुम्ही दशा बघा. तर आपल्याला नक्षत्राचा पहिला उपयोग आपण म्हणतो की चंद्र ज्या नक्षत्रात आहे, राशी नक्षत्रात आहे, बॅकग्राऊंड मिळालंय त्याप्रमाणे आपल्याला जीवनामध्ये महादशेचा संबंध येतो. आणि त्याच्यानंतर नक्षत्राचा दुसरा उपयोग आपण करून घेतो म्हणजे चरणाक्षर. तुम्ही नामकरण करता त्यावेळेला नामकरणामध्ये तुम्हाला ते नक्षत्र लागतात. तर ह्याच्यामध्ये सुद्धा 2 प्रघात आहेत. काही जण काय म्हणतात की तुम्हाला जर त्या नक्षत्राचं जे चरणाक्षर असतं, जसं की वृश्चिक मध्ये न य, त्याच्यावरनं जर नाव ठेवलं तर तुम्हाला त्याचा ऑरा जो असतो, जितक्या वेळेला तुमच्या नावाने कोणी बोलवेल तुम्हाला तितक्या वेळेला तुम्हाला ते जास्त लागू पडतं. तर दुसरी बाजू एक काय म्हणते की असं नाव ठेवायचं नाही, हा पाळण्यातलं नाव वेगळं ठेवायचं आणि बोलणारं नाव वेगळं ठेवायचं, कारण ना लगेच तुम्हाला राशी समजते लोकांना तुमची, म्हणून ते ठेवायचं नाही. त्यामुळे हा भाग वेगळा झाला, परंतु आपल्याला नक्षत्राचा उपयोग होतो. मग आता नक्षत्रांचा अभ्यास करताना आपण काय बघतो की नक्षत्र कोणत्या राशीमध्ये आहे, त्या नक्षत्राचा स्वामी कोण आहे, त्याची दृष्टी कशी आहे, गण कसा आहे, हे सगळं आपल्याला बघावं लागतं. आणि ते बघितल्यानंतर आपण ज्या वेळेला व्यक्तीला नक्षत्राप्रमाणे फळं देतो. आता कृष्णमूर्ती पद्धतीमध्ये आम्ही काय बघतो, कोणताही ग्रह आपल्या महादशेमध्ये त्याच्या नक्षत्र स्वामीप्रमाणे फळ देतो. मग तेव्हा आम्ही कुठलं अश्विनी नक्षत्र असं म्हणत नाही, तर केतूचं नक्षत्र, केतू, शुक्र, रवी अशा पद्धतीने आम्ही जातो. पण आज आपल्याला जे बघायचंय त्याच्यामध्ये आपण त्या नक्षत्राची म्हणून ओळख करून घेणार आहोत. तर नक्षत्राची ओळख करून घेताना आपण त्या व्यक्तिमत्वाला ते नक्षत्र काय देईल, मग त्या नक्षत्राप्रमाणे काय होणार आहे, व्यक्तिमत्वाचे आवडीनिवडी असतील, त्याचे एखादे गुणवैशिष्ट्य असतील, त्याचा एखाद्या गोष्टीकडे असलेला कल आहे, व्यापार आहे, नोकरी आहे, ह्याच्यामध्ये कुठेतरी ते नक्षत्र डोकावतं. कारण नक्षत्रांची जी तुम्ही संज्ञा वगैरे ह्या गोष्टी बघितल्या असतील तर तुम्हाला लक्षात येतं की काही नक्षत्र हे मृदू आहेत, कुठली नक्षत्र देवगणी आहेत. असं म्हटलं जातं ना की राहूच्या नक्षत्रावर जर तुम्ही इलेक्ट्रॉनिक्स आयटम घेतले तर ते बिघडायचे चान्सेस जास्त असतात. तुम्ही राहूचं नक्षत्र टाळलं पाहिजे असा उल्लेख आपल्याला आढळतो. आणि काही गोष्टी कशा आहेत त्या आपल्याला त्या अनुभवातनच निर्माण होतात, आपल्याला बघता येतात की एखादं सॉफ्ट नक्षत्र आहे, जसं आपण म्हणतो ना की कर्क राशी, कर्क लग्न, हे ज्या व्यक्तीचं असेल त्या व्यक्तीमध्ये नॅचरली जी मातृभावना आहे किंवा सॉफ्टनेस आहे तो त्या व्यक्तीमध्ये नॅचरल आहे. मग जर लग्नात ती राशी आली किंवा त्या राशीमध्ये चंद्र आला तर त्या व्यक्तीला तो सॉफ्टनेस प्रदान होतो. तसंच मृग नक्षत्र जे आहे त्या मृग नक्षत्राची जी लक्षणं आहेत, मृग नक्षत्राचं जे वागणं आहे, त्याचं जे बिहेवियरल पॅटर्न आहे ते त्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये नक्कीच कुठेतरी फरक त्याचा पडणार आहे. आता सामान्य माणसाला मृग नक्षत्र कसं कळतं तर मृगधारा आल्या, कित्येक कवींनी तिथे आपल्याकडे कविता केलेल्या आहेत, मृगधारा आल्या. मृगधारा कधी येतात, 7 जूनला जेव्हा रवी मृग नक्षत्रामध्ये प्रवेश करतो त्यावेळेला काय होतं तर त्यावेळेला तुम्हाला
मृग नक्षत्र मिळतं. मग मृग नक्षत्रात तो प्रवेश करतो, पावसाला सुरुवात होते आणि मग म्हणून आपण पुढे काय म्हणतो, आर्द्रा. आर्द्रता म्हणजे काय? आर्द्रता म्हणजे ओलेपणा. मग नक्षत्र म्हणजे काय? तर आपला जो क्रांतिवृत्ताचा जो पट्टा आहे, त्या पट्ट्यावरनं ग्रह गोल भ्रमण करत असतात. आपण म्हणतो ना युती योग झालाय. अरे ग्रहांचा युती योग होतो, रवी आणि बुधाची युती झाली. आता ते दोघं ऑर्बिटच्या ह्याच्याने खूप जवळ जवळ आहेत. पण असं होणार आहे का की दोघं एकमेकांना कोलॅप्स होणार आहेत का? एकमेकांना ते आपटणार आहेत का? असं होत नाहीये. तर आपण जे बघतोय ते पृथ्वी सापेक्ष बघतोय. जिओसेंट्रिक, हिलिओसेंट्रिक, जिओसेंट्रिक. तर आपण पृथ्वीवरनं बघतो, मग आपला सूर्य कुठे शोधायचा त्याच्यामध्ये? तर कुंडलीमध्ये पृथ्वी कुठे शोधायची? जिथे सूर्य आहे तिथे ऍक्च्युली पृथ्वी आहे. मग पृथ्वी सापेक्ष होणारा कोन जो आहे त्याला आपण योग म्हणतो. आणि हा योग जो होत असतो तो क्रांतिवृत्तातनं जे ग्रह गोल जात असतात तर तिथनं तो योग होत असतो. आता तिकडे काय दिसलं आपल्या पूर्वजांना, तज्ज्ञांना? काय दिसलं तर कित्येक जे वर्षानुवर्ष काही तारकांचे समूह आहेत ते तिकडेच आहेत. ते कधीही ढळलेले नाहीत. म्हणून आपण काय म्हणतो, न क्षरती तत नक्षत्र. म्हणजे नक्षत्र काय? हे तारकांचे पुंजके, ज्याच्यानी सुंदर सुंदर आकृत्या तयार झालेल्या आहेत. त्या आकृत्यांना आपण म्हणतोय की ते नक्षत्र आहेत. आणि चार 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 चरण आपण जे घेतो, प्रत्येक नक्षत्राचे 4 चरण आणि 9 चरण मिळून मग एक राशी तयार होते. आता मृग नक्षत्र हे मंगळाचं जे नक्षत्र आहे ते या नक्षत्र मालिकेतलं 5वं नक्षत्र आहे. आणि ते नक्षत्र देवगणी आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे आपण गणाला महत्व दिलं. देवगणी. आता देवगणी नक्षत्र असल्यामुळे त्याच्यामध्ये नॅचरली देवगणाचे जे काही गुण असतील ते असणारच आहेत. तर हे जे नक्षत्र आहे ते आपल्याला कुठे दिसतं? तर कृत्तिका नक्षत्राच्या पूर्वेला निरभ्र आकाशात. आता तुम्ही पावसाळ्यात जर बघायला जाल तर तुम्हाला काही पावसाळ्यात नक्षत्र दिसणार नाहीत. बघा आम्ही फार पूर्वी एक कसा नक्षत्र आणि ग्रहगोल दिसतात तो एक प्रोग्राम केला होता. एक डॉक्टर हेमंत मोने म्हणून होते, त्यांनी आम्हाला आकाश दर्शनाला नेलं होतं. तेव्हा अतिशय सुंदर शनी दाखवला होता. अगदी एका बटनासारखा छोटासा शनी आणि त्याच्या भोवती असलेली ती वळी, त्याच्या भोवती जे एस्ट्रॉइड सगळे फिरतायत ते अतिशय सुंदर दिसलेला. तर हे मला असं वाटतं आपल्याकडच्या डॉक्टर अंजली पोद्दार मॅडम वगैरे ह्या सुद्धा नक्षत्र दर्शनाचं ते कार्य करतात. तर त्यावेळेला जरूर विद्यार्थ्यांनी आणि सगळ्या अभ्यासकांनी तो लाभ घ्यायचा आहे की ऍक्च्युली दिसतात कसे. तर हे जे मृग नक्षत्र आहे कृत्तिकेच्या पूर्वेला आपल्याला दिसतं. आणि 4 चांदण्यांचा जो चौकोन आहे, एकदम ठळक चांदण्या असतात, त्याचा जो चौकोन आहे ती आकृती तयार होते. आता आकृती मृग आणि शीर्ष, त्याच्या नावामध्येच कसं आहे, मृग म्हणजे हरिण आणि शीर्ष म्हणजे त्याचं डोकं. म्हणजे कसं आहे, हरिणाचं डोकं. मग आकृतीमध्ये काय आपल्याला अभिव्यक्ती काय आहे त्या आकृतीची, की एका हरिणाला व्याधानी शिकाऱ्यांनी बाण मारलेला आहे आणि तो बाण मारलेला आहे आणि त्यांनी शेपूट आत घेतलेला आहे, अशी ती आपल्याला एक आकृती दिसते. म्हणजे या आकृत्या जसं असं म्हणतात ना की वृश्चिक राशीची आकृती ही सर्वात सुंदर आहे, मोठीच्या मोठी राशीची आकृती दिसते तिथे. तर हे आपलं इमॅजिनेशन आहे. हा व्याधानी मारलेला तो बाण आहे. हे मृगशीर्ष नक्षत्र जे आहे ते मार्गशीर्ष महिन्यामध्ये, आता मार्गशीर्ष महिना चालू आहे ना, ट्राय करा बघण्याचा. आपल्याला दिसतं का ते? गुगलवर तुम्ही गेलात आणि फाइंड आउट केलं. आणि काही जणांच्या मोबाईलमध्ये मी हे सुद्धा पाहिलं की तिथे जर क्लिक केलं ना तर नक्षत्र आणि राशी हे डायरेक्ट तसंच्या तसं दिसतं. आता आकाशात आहे की त्याच वेळेला आपल्याला दिसतात ती नक्षत्र कशी आहेत आणि कुठे आहेत, त्याचं लोकेशन काय आहे. आपण अक्षांश आणि रेखांश बघतो त्या ह्याच्याप्रमाणे त्याची शर आणि क्रांती या गोष्टीला सुद्धा महत्व आहे, तर ते दिसतं तुम्हाला. तर हे जे नक्षत्र आहे हे देवगणी नक्षत्र आहे. आता देवगणी नक्षत्र असल्यामुळे त्याच्यामध्ये असलेला तो मृदूपणा, पापभिरुता आहे, परोपकारी वृत्ती आहे, नीतिमत्ता आहे. म्हणजे मृगशीर्ष नक्षत्र असलेली व्यक्ती ही कशी असेल? तिला इतरांना मदत करायला आवडेल, तिला सत्कर्म करायला आवडतील, ती ईश्वर भक्त असेल. कारण काही जण कशी आहेत की काही नक्षत्र जी आहेत ना ती देवगणीची नक्षत्र नसतील तर म्हणजे एखादं नक्षत्र असं की जे राक्षस गण आहे आणि त्याला क्रूर काहीतरी दिलेलं आहे. अशा आपल्याला पंचांगाची 3 पानं आपण वाचतो बघा, रंगीत पानं. कालनिर्णय पंचांग बघताना आपण पंचांगाची पहिली 3 पानं अगदी छान वापरतो आणि त्याच्यामध्ये छान त्याची देवता, त्याचा गण, नाडी सगळं काही काही दिलेलं असतं. तर आता आपल्याला काय बघायचंय की मृगशीर्ष नक्षत्र हे देवगणी नक्षत्र असल्यामुळे त्याच्यामध्ये देवगणाच्या सगळ्या क्वालिटीज आहेत.
आणि मृगशीर्ष नक्षत्राची मजा कशी आहे की मृगशीर्ष नक्षत्र फक्त एका राशीत नाहीये. मृगशीर्ष नक्षत्राला 2 राशींची पार्श्वभूमी मिळालेली आहे. म्हणजेच मृगशीर्ष नक्षत्र सांगणारी जर 2 माणसं आपल्याकडे आली तर आपल्याला आधी काय बघावं लागेल की तू वृषभ मृगशीर्ष आहेस की तू मिथुन मृगशीर्ष आहेस. कारण काय पहिले 2 चरण जे आहेत ते वृषभेमध्ये आहेत आणि दुसरे 2 चरण जे आहेत ते मिथुनेमध्ये आहेत. म्हणजे तुम्हाला पहिलं कॉम्बिनेशन काय, मृगशीर्ष वृषभ म्हणजे शुक्र प्लस मंगळ आणि मृगशीर्ष मिथुन म्हणजे बुध प्लस मंगळ. हे तुम्हाला तिथे बरोबर डिफरन्शिएशन तुम्हाला करता आला पाहिजे. आता तुम्ही बघितलं असेल कधीतरी नॅशनल जॉग्राफी अॅनिमल प्लॅनेट मध्ये वगैरे की हरिणांचा कळप असतो. कळपाने कोण राहतं सांगा. एकटा जंगलचा राजा जो आहे ना, सिंह शिकार करतो किंवा वाघ शिकार करतो तेव्हा ते कळपाने राहतात असं नाही. हा, प्राईड कोणाचं असतं तर सिंहाचं ते असतं. आणि तिथे काय आहे माहिती का, सिंहिणी फक्त शिकार करतात आणि तो मोठा जंगलचा राजा काय करतो, फक्त बसून खातो. त्याच्यामध्ये ते वेगळं आहे जरा की शिकार फक्त त्या स्त्रियांनी करायची. इव्हन त्यांच्यामध्ये क्रौर्य म्हणजे इतकं जास्त आहे त्या अॅनिमल किंगडम मध्ये की त्या सिंहाला जेव्हा कळतं की या सिंहिणीला दुसऱ्या सिंहापासून मुलं झाली आहेत तर त्या बालकांना तो मारून टाकतो. इथपर्यंत सुद्धा त्यांचं क्रौर्य आहे. तर हरिणाचं कसं आहे उलट की हरिण जे आहे ते नेहमी कळपात राहतं आणि आपल्याला या बाजूनी बघताना जरी ती सौंदर्य दिसतं, अरे वा वा किती छान बागडतायत, किती चंचल आहेत, कसे डोळे कान टवकारलेले आहेत वगैरे हे जे वाटतं ना, परंतु त्यांच्या जीवाला ना नेहमी धडपड असते, धडधड असते. ते पाय जरी पाण्यात त्याचे असतील तरी समोरून मगर अटॅक करू शकते, मागून कोणतरी दुसरा हायना कुठला तरी लेपर्ड हा त्यांच्यावर हल्ला करू शकतो. म्हणजे इकडे काय मूळचाच भित्रेपणा आहे की त्यांना त्यांचं प्रोटेक्शन हा जो एलिमेंट आहे तो मूळचा भित्रेपणा सुद्धा तिकडे आहे. म्हणजे काय, मृगशीर्ष नक्षत्र हे जरी मंगळाचं नक्षत्र असलं तरी सुद्धा ते तुम्ही मंगळाचे सगळे गुण त्याला देऊ शकत नाही. तिथे काय मंगळाचे आपण विघातक आणि विधायक हे 2 गुण नेहमी बघतो. आता विधायक गुण म्हणजे मंगळाचे कसे आहेत, त्याला स्वातंत्र्य प्रियता आहे, त्याच्याकडे नेतृत्व आहे, धडाडी आहे आणि त्याला अधिकार प्राप्त करायचा आहे. मग मृगशीर्ष नक्षत्रवाल्याला आपण असं नाही म्हणणार की मृगशीर्षवाल्याला ना फार मोठी अधिकाराची पोझिशन मिळणार आहे. म्हणजे काही पुस्तकात तर असं लिहिलेलं आहे की हे सेवाभावी नक्षत्र आहे आणि हे कॉमन मॅनलाच जास्त सूट होतं. कुठेही मोठी व्यक्ती मृगशीर्ष नक्षत्राची असू शकत नाही. हा, पण आपल्याला सापडलेले आहेत ना काही कवी मनाच्या ज्या आहेत त्यांची मृगशीर्ष नक्षत्र आहेत किंवा कुठलं मोठं कार्य केलेलं आहे त्यांची सुद्धा मृगशीर्ष नक्षत्र आहेत. तर आपल्याला काय लक्षात ठेवलं पाहिजे, मृगशीर्ष नक्षत्र जे आहे हे सेवाभावी नक्षत्र आहे. त्यांना इतरांच्या मदतीची गरज लागते आणि ते पुढे जाताना सेवाभाव त्यांच्यामध्ये जास्त आहे, अधिकारवाणी त्यांना कुठेही नसते. आता इथे मृगशीर्ष नक्षत्र मंगळ प्लस शुक्र आणि मृगशीर्ष नक्षत्र मंगळ प्लस बुध ह्याच्यामध्ये वृषभेचं जे मृगशीर्ष नक्षत्र आहे ते स्त्रियांसाठी उत्तम म्हटलेलं आहे. मंगळ शुक्र कॉम्बिनेशन आपण शिकवताना योग सांगतो ना, मंगळ शुक्र योग म्हणजे कसा योग आहे, लव्ह मॅरेजचा योग. जातक कुंडलीमध्ये आपण फर्स्ट हाऊस आणि 7th हाऊस यांना ज्या राशी दिलेल्या आहेत ते नॅचरल त्यांच्यामध्ये अट्रॅक्शन जे आहे शुक्र मंगळामध्ये हजबंड वाईफचं अट्रॅक्शन असं दिलेलं आहे. मग हे नक्षत्र स्त्रियांसाठी अतिशय चांगलं आहे. तर स्त्रिया काय असू शकतील मग त्यातल्या की त्यांच्याकडे मृगशीर्ष नक्षत्रातल्या स्त्रियांमध्ये एखादी कुठली ना कुठली कला अवगत असते. शिवणकाम आहे, कुठेतरी पाककला आहे, त्याला नाट्य गाणं म्हणणं आहे, त्यांना अतिशय आवडतं. कलेच्या मार्गाने ते जाऊ शकतात. आता कलेच्या मार्गाने जातात म्हणजे याचा अर्थ फक्त कलाकारी करतात असं नाहीये. तर कितीतरी कलाकार आपण असं बघितलंय की घर सुद्धा अतिशय चांगलं सांभाळतात. म्हणजे वृषभ राशीच्या बॅकग्राऊंडवर 2nd हाऊसची वृषभ राशी ज्याला आपण कुटुंब धन असं म्हणतो त्या बाजूची जी वृषभ राशी तिथे काय असू शकेल, या स्त्रिया आपल्या मुलांचं संगोपन करण्यामध्ये सुद्धा हुशार असतात, कुटुंब वत्सल असतात त्या. आणि मुख्य म्हणजे त्यांना रंगसंगतीची जाण आणि मॅचिंगची जाण खूप चांगली असते. मृगशीर्ष वृषभ रंगसंगती असं म्हणतो ना आपण, एखादी मैत्रीण असेल अगं चल ना तू माझ्या बरोबर, कारण तुला काय आहे, तुला कुठल्या दुकानात काय घ्यायचं हे बरोबर कळतं आणि तुला ती फॅशन किंवा मॅचिंगचा सेन्स खूप जास्त आहे. तर तसा फॅशनचा किंवा मॅचिंगचा जो सेन्स आहे
तो मृगशीर्ष नक्षत्रामध्ये वृषभेच्या मृगशीर्षात खूप जास्त आहे. म्हणजे ही ललना पण कशी असेल, दिसायला सुंदर, आकर्षक, इवन सौंदर्य हा बघण्याच्या दृष्टिकोन आहे, परंतु तरी सुद्धा नीटनेटकं राहणं, टापटीप राहणं. कारण एखाद्याला काय असतं बघा, बऱ्याच जणांमध्ये असं असतं की आपलं कॉम्प्लेक्शन डार्क आहे, म्हणजे आपण वांगी कलरचं वस्त्र वापरू नये, हे बरेचदा ना सेन्स नसतो लोकांना. आणि हे आपण बघतो लग्नात वगैरे आपण जातो ना, तेव्हा आपल्या लक्षात येतं की अरे ह्यांनी जर लाईट हे कपडे घातले असते तर त्यांना ते उठून दिसले असते. तर मृगशीर्ष नक्षत्राचं हे वैशिष्ट्य आहे. वृषभ मृगशीर्ष नक्षत्रामध्ये त्यांना हा सेन्स खूप चांगला असतो. पण आता मिथुन मृगशीर्ष हे नक्षत्र जे आहे ते बौद्धिकतेच्या मार्गाने जाणार आहे. कारण तिथे आपण कॉमन काय घेतलेलं आहे, बॅकग्राऊंड काय आहे, तर तिकडे मंगळ आणि बुधाचं बॅकग्राऊंड आहे, हे विसरायचं नाहीये. मग इथल्या व्यक्ती कशा आहेत, इथल्या व्यक्ती संभाषण चतुर आहेत. जशी ती ललना आहे, इथे ते संभाषण चतुर आहेत. त्यांची जी वाणी आहे त्याच्यामध्ये त्यांचं तेज आहे, ते चौकस आहेत. विनोद बुद्धी सुद्धा त्यांच्याकडे आहे. कारण ना, विनोद नुसता करणं ह्याला महत्व नाहीये, तर इतरांनी कोणी आपल्यावर टीका टिप्पणी केली तर ती तितक्याच मनमोकळेपणाने स्वीकारणं, या गोष्टीला सुद्धा महत्व असतं. आपल्याला पूर्वी आपण बघायचो ना, आम्ही लहान असताना हास्य कवी संमेलन असं ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही होते तेव्हा. आणि सगळे कोणकोणते मला आता त्यांची नावं आठवत नाहीयेत, पण खूप छान असे हास्य कवी यायचे त्यावेळेला. आणि खूप आम्ही हसायचो की हिंदीमध्ये ती सगळी कविता असायच्या. तर तुम्हाला मिथुने मधलं जे नक्षत्र आहे त्याच्यामध्ये तुम्हाला हा गुण दिसून येईल. चातुर्य आहे, संभाषण चातुर्य आहे, त्यांची बुद्धिमत्ता चांगली आहे, हे अतिशय चांगले शिक्षक होऊ शकतात. आणि त्यांचा विद्याव्यासंग हा सुद्धा खूप चांगला असतो. म्हणजे आपण काय पाहिलं, तर दोघांच्या क्वालिटीज मधला हा फरक झालेला आहे. दोघांच्या क्वालिटीज मधला फरक झालेला आहे. मग आता मृगशीर्ष नक्षत्राचे व्यवसाय निवडताना सुद्धा त्यांना हा भाग येणारच आहे. वृषभ मृगशीर्ष जे आहे ते व्यवसाय निवडताना सुद्धा कला कौशल्याचा मार्ग. शुक्र हा कसा आहे, तर शुक्र हा विवाहाचा कारक आहे. म्हणजे दागदागिने, कॉस्मॅटिक्स ह्यांचे व्यवसाय असू शकतात, खाद्यपदार्थांचे व्यवसाय असू शकतात, तुमचे दागदागिन्यांबरोबर कपडे लत्ते आहेत ह्याचे व्यवसाय असू शकतात. आणि मुख्य म्हणजे वृषभ राशी ही धनस्थानाला येते. आणि तो त्रिकोण कुठला आहे, 2 6 जो त्रिकोण आहे तो धर्म, अर्थ, अर्थ त्रिकोण आहे आपला. अर्थ त्रिकोण म्हणजे बँकिंग व्यवसाय, इन्कम टॅक्स, ऑडिटर, हा प्रकार आपल्याला कुठे मिळेल, मृगशीर्ष मध्ये आपल्याला वृषभेमध्ये मिळेल. पण आपल्याला दुसरा प्रकार बघायचा झाला तर वृषभ सोडून मिथुनेमध्ये ज्या वेळेला आपण मृगशीर्षाचा विचार करू त्यावेळेला तिकडे काय असू शकेल, संवहन, संवेदना, तुमचा दळणवळण जे आहे. म्हणजे तिथे ऑटोमोबाईल इंजिनियर होणार आहे. शुक्राला आपण ऑटोमोबाईल इंजिनियरशी जोडतो. मंगळ आणि शुक्र हे कॉम्बिनेशन इंजिनिअरिंग साठी ज्या वेळेला घेतलं जातं त्यावेळेला शुक्र आणि मंगळाचं कॉम्बिनेशन ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग कडे जातं. पण ज्या वेळेला बुध आणि मंगळाचं कॉम्बिनेशन आपण इंजिनिअरिंग साठी जोडतो त्यावेळेला तिकडे आपल्याला संगणक, कॉम्प्युटर इंजिनिअरिंग, मशिनरी ह्याचा संबंध येतो. म्हणजे मिथुने मधलं जे मृगशीर्ष नक्षत्र आहे त्यावेळेला जे व्यक्ती आपलं कार्यक्षेत्र निवडतील तिथे काय असणार आहे, तिथे कन्स्ट्रक्शन लाईन असू शकेल, मशिनरी असू शकेल आणि प्राध्यापक, गणितज्ञ वगैरे या गोष्टी तिथे असू शकतात. आता मंगळाचं हे जे नक्षत्र आहे त्या मंगळाच्या नक्षत्राचा डेस्टिनी मॅनेजमेंटमध्ये आम्ही अतिशय चांगल्या पद्धतीने उपयोग करतो. तर तो डेस्टिनी मॅनेजमेंटमध्ये उपयोग कसा करतो आपण, तर तिथे काय झालेलं आहे तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे की आपला डिवाइन सिक्वेन्स आहे बघा. केतू शुक्र रवी, चंद्र मंगळ राहू, गुरु शनी बुध, हा डिवाइन सिक्वेन्स सगळ्यांना माहिती आहे. तर कृष्णमूर्तीजींनी त्याचा उपयोग काय केला, टाइम मॅनेजमेंट ह्याच्यासाठी पहिल्यांदा केला. म्हणजे पहिल्यांदा तर आपल्याला काय कळतं की केतू नंतर शुक्राची महादशा येते, शुक्रानंतर रवीची महादशा येते आणि त्या महादशेला एक परिणाम दिलेला आहे की केतू म्हणजे 7 वर्ष. असं म्हटलं जातं ना की 7 वर्षाच्या आतल्या बालकांनी खून जरी केला तरी त्याला कोणी फाशी देणार नाही. कारण आपण पत्रिका बघताना सुद्धा म्हणतो काय की बाल्यावस्था जी आहे ती आई वडिलांची कुंडली त्याला उपयुक्त ठरते. त्याची 7 वर्षापर्यंत इंडिव्हिज्युअल कुंडली त्याची बोलत नाही. त्याची आई जिथे जाईल किंवा वडील जिथे जातील तिथे त्याला घेऊन जाणार आहेत. म्हणजे केतू हा काय, आपण जे म्हणतो की नाही राहू आणि केतू हे छायाग्रह आहेत आणि केतू हा डिपेंडंट, प्रभाव आणि अभाव, त्याच्यामध्ये
केतू नंतर शुक्र, शुक्रानंतर रवी, हा जो क्रम आहे तो आपण पहिली गोष्ट तर यूज करतो तर महादशेसाठी आपण त्याचा उपयोग करतो. आता महादशेसाठी उपयोग करताना दुसऱ्या बाजूला त्याचा एक आणखीन छान उपयोग जो आहे डेस्टिनी मॅनेजमेंट मध्ये आम्ही करतो, त्याला आम्ही म्हणतो की मंगळाची भिंत किंवा मंगळाची वीट, ब्रिक ऑफ मार्स असं नाव दिलेलं आहे त्याला, ब्रिक ऑफ मार्स. तर ब्रिक ऑफ मार्स आपल्याला कुठे उपयुक्त ठरते? चंद्र, मंगळ, राहू. आता हा क्रम बघा कसा आहे तुम्ही. चंद्रानंतर मंगळाचं नक्षत्र येतं, मग ते तिन्ही ठिकाणी येणार आहे. इथे आज मी मृगशीर्षाबद्दल बोलते. पुढे मग चित्रा, धनिष्ठा, जी मंगळाची नक्षत्र आहे, म्हणजे पहिला जे नॉर्मल हे आहे की चंद्राचं राहूकडे जाणं रोखणारं जे नक्षत्र आहे ते नक्षत्र आहे मंगळाचं नक्षत्र. म्हणजे ब्रिक ऑफ मार्सचा उपयोग कुठे झालेला आहे? मृगशीर्ष नक्षत्राची डिवाइन सिक्वेन्स मध्ये त्याचं जे प्लेसमेंट आहे ते इतकं सुंदर आहे की चंद्राला मंगळाकडे जाण्यापासून रोखता येते. मग काय होईल चंद्र मंगळाकडे गेला तर? मंगळ हे प्रोटेक्टिव्ह एलिमेंट आहे. तुम्ही असं बघा की एखाद्या मुलीला जर कोणी छेडत असेल तर ती तिच्या भावाला घेऊन गेली कॉलेजमध्ये, तर हा समोरच्याला वाटतं की नाही नाही हिच्याकडे काहीतरी, हिच्या बरोबर कोणी प्रोटेक्टिव्ह एलिमेंट आहे, आपण हिची छेड काढायला नको. दुसऱ्या बाजूने आपण काय म्हणतो, मंगळाची रेमेडी देताना आपण बघतो कोणते तरी शस्त्र ठेवा बघू तुमच्या जवळ. शस्त्र वापरायचंच असतं का? वापरायचं नसतं. समजा एखादा पुरुष जरी आहे, तो रात्री अपरात्री त्याला जर कुठेतरी बाहेरगावी जायचंय, त्यांनी साधा एक चाकू जरी त्याच्या जवळ ठेवला तरी त्याला काय होतं, मानसिकरित्या त्याला मंगळाचं प्रोटेक्शन आहे असं वाटतं. म्हणजे काय? मंगळाचं नक्षत्र तिन्ही ठिकाणी 3 लेवल जरी वेगळ्या असल्या तरी चंद्राला राहूकडे जाण्यापासून रोखतं. चंद्र म्हणजे काय? चंद्राची व्याख्या डेस्टिनी मॅनेजमेंट मध्ये काय केली आहे? जिथे तुमचे विचार संपतात आणि स्वप्नांना सुरुवात होते तो चंद्र. तुम्ही काय करता? चंद्र म्हणजे स्वप्नाळूपणा. आत्ता इथे आहात, आत्ता तुम्ही चंद्रावर जाल, आत्ता कुठे तुम्ही ऐश्वर्या राय बरोबर जाऊ शकाल. कुठेही तुम्हाला मनाला जे आहे ते लगाम नाहीये. त्या घोड्याची हे आपल्या हातात असायला पाहिजे. म्हणून प्रत्येकाच्या कुंडलीमध्ये चंद्र कसा असायला पाहिजे? चंद्र स्ट्रॉंग असायला पाहिजे. अशा कुंडल्या ज्यांच्या कुंडल्यांमध्ये चंद्र स्ट्रॉंग आहे त्यांना महादशेमुळे किंवा इतर काही योग असे मिळाले त्याच्यामुळे सुद्धा जर काही निगेटिव्ह इफेक्ट झाले असतील तरी त्याची मनाची शक्ती कशी असते? मनाची शक्ती त्याची खूप स्ट्रॉंग असते. तर मनाची शक्ती स्ट्रॉंग मध्ये मी नेहमी शिकवताना एक विद्यार्थ्यांना उदाहरण देते की आपल्याला एक अरुणिमा नावाची एक मुलगी माहिती आहे, माउंटेनिअरिंग, जिने गिर्यारोहण केलेलं आहे. तिला फक्त सोन्याची चेन दिली होती तिच्या आईनी आणि ती गुंडांनी ट्रेनमध्ये तिच्या बरोबर त्या चेनला हिसकावून घ्यायचा प्रयत्न केला आणि हिने प्रतिकार केला म्हणून तिला ढकलून देण्यात आलंय. आणि त्याच्यात तिचा एक पाय तुटलेला आहे. कित्येक तास ती तिथे तडफडत होती आणि उंदीर तिच्या त्या तुटलेल्या पायाला खाताय तिथपर्यंत तिने पाहिलेलं आहे. पण त्यातनं सुद्धा ती सावरली, त्यातनं सुद्धा ती पुढे आली आणि तो जयपूर फूट जसा लावतात तसा हे फूट लावून सुद्धा तिने वरती ती चढलेली आहे. हे कोण देतं? हा मंगळ देतो. मंगळ असा स्ट्रॉंग आहे. आणि मंगळाचं जे नक्षत्र असतं ते नक्षत्र मृगशीर्ष हे तितकंसं स्ट्रॉंग नसलं तरी सुद्धा त्या नक्षत्राचा हा उपयोग अतिशय चांगला आहे. मग हा चंद्र काय करेल? त्याच्यामध्ये भयगंड निर्माण होईल, भीती निर्माण होईल. आणि राहू काय? राहू हे तर कल्प्रिट आहे. राहू म्हणजे कसे आहेत? तर भ्रष्ट विचार आहेत. त्याच्याकडे असलेले जे निगेटिव्हिटी आहेत, जरब आहे, अधिकार प्राप्तीची त्याला जी एक इच्छा असते राहूला, राहू म्हणजे अतृप्त वासना आहेत, ह्या सगळ्या गोष्टीकडे हा चंद्र सरेंडर होईल. आणि हा चंद्र असा सरेंडर होता कामा नये. म्हणूनच आपल्याला हा महादशेचा जो क्रम आहे त्याच्यामध्ये मंगळाचं जे नक्षत्र आहे ते ब्रिक ऑफ मार्स, म्हणजेच ते कसं आपल्याला फायदेशीर ठरतं, तर ती एक मंगळाची वीट म्हणून भरभक्कम आपल्याला त्याचा उपयोग होतो. असं हे मंगळाचं नक्षत्र आहे. मग ह्याचा उपयोग कुठे आपण करणार आहोत? तर डेस्टिनी मॅनेजमेंट मध्ये आम्ही म्हणतो की एखादा मुलगा घरामध्ये चोऱ्या करायला लागला छोट्या मोठ्या, की आज त्यांनी चॉकलेट चोरलं की साखर चोरून खाल्ली किंवा काय, हे आता हे काय, ते लहान मुलगा आहे तो, तर त्याला लहान लहानच पनिशमेंट दिल्या पाहिजेत आणि त्याला हे समजवलं पाहिजे. त्याला आपण काय सांगू शकतो की घरात जे काही आहे हे सगळं तुझंच आहे, ही चॉकलेट चोरण्याचं तुझं काम नाहीये. त्यामुळे काय, तू ते कधीही खाऊ शकतोस. आणि त्याला खूप जास्त सुद्धा, तर त्याला अशी पण पनिशमेंट द्यायची नाही, कारण मंगळाचं नक्षत्र हे 2 चरण त्या बाजूला आणि 2 चरण या बाजूला आहेत, म्हणजे समप्रमाणात आहे. ती त्याला दिलेली जी पनिशमेंट आहे ती सुद्धा काउन्सिलिंगच्या समप्रमाणात द्यायची आहे. आणि दुसऱ्या ह्याच्यामध्ये त्याला मिथुनेचं काउन्सिलिंग काय सांगणार आहे,
की असं केल्याने आपलं नाव खराब होतं, हे आपल्याला शोभत नाही, आपण संस्कारी आहोत, तो त्याचा चंद्र हा आपण जागृत करतो. तर हा एक मुद्दा आहे की आपण डिवाइन सिक्वेन्समध्ये मृगशीर्ष नक्षत्राचा उपयोग करून घेतो. आता हे मृगशीर्ष नक्षत्र जे आहे ते खूप अतिशय शुभ नक्षत्र आहे, म्हणून खूप चांगल्या सगळ्या बऱ्याचशा गोष्टींमध्ये मुहूर्तशास्त्रात सुद्धा ते वापरलं जातं. म्हणजे मुहूर्तशास्त्रात आपण हे पंचांग शिकवताना बघतो की म्हणजे प्रवासापासून ते तुम्ही नवीन घरं घेण्यापर्यंत, बारशी, मुंजी, एखादं आणि म्हणतात ना मंगळ शुक्र कॉम्बिनेशन, प्रेमालाप करणं. कोणी कोणी आपल्याला कॉलेज कुमार विचारू शकेल ना की पहिल्यांदा मला प्रपोज करायचंय कोणाला तरी, मला कधी कुठलं हे तुम्ही काढून देता, मला जरा काहीतरी मुहूर्त काढून द्या ना, तर त्या मुहूर्ताला पण उपयोगी येईल. एरवी तर आहेच, मशिनरी सुरू करणे आहे किंवा नवीन घर घेणं आहे. तर थोडक्यात काय, देवगणी मृदू नक्षत्र असल्या कारणाने याचा उपयोग आपल्याला मुहूर्तशास्त्रामध्ये सगळीकडे होऊ शकतो. आणि जाता जाता एकच की आता जसं म्हणाल की मग त्याला होणारे रोग काय आहेत, तर मिथुन आणि वृषभ या दोघांची पार्श्वभूमी विसरायची नाहीये. कारण मिथुन मध्ये आपण बघणार आहोत ते फुफ्फुसाचा भाग आहे. आणि हे नक्षत्र कसं आहे, तर ते नक्षत्र वीक नक्षत्र आहे, थोडं लवकर आजारी पडणार आहे. हवामानातले बदल त्याला सहन होत नाहीत, जास्त श्रम त्याला सहन होत नाहीत. म्हणजे काय होणार आहे की मिथुन मध्ये सगळे फुफ्फुसाचे आजार आहेत, त्वचेचे विकार आहेत, मज्जातंतूचे विकार आहेत, मानसिक दौर्बल्य वगैरे आहे. या सगळ्या गोष्टी तुम्हाला मिथुनेमध्ये दिसतील. तर वृषभेमध्ये गळा, घसा, गालगुंड, कुठेतरी सूज येणं, घसा बसणं, या सगळ्या गोष्टी आपल्याला तिकडे वृषभमध्ये बघायला मिळतील. तर मला असं वाटतं की आपण आता इतरांना सुद्धा वेळ देऊया आणि हे मृगशीर्ष नक्षत्राचे मी सांगता करते. धन्यवाद. धन्यवाद नीलम मॅडम. खूपच सुंदर व्याख्यान झालंय. नेहमीप्रमाणे तुमचं व्याख्यान हे अतिशय छान होत असतं. आणि आता आपण यातच पुढे जाऊया. पुढचं व्याख्यान देणार आहेत ज्योतिर्विद माननीय सौ श्वेता वकील मॅडम. या सुद्धा मंगळाचं नक्षत्र, चित्रा नक्षत्र या विषयावर बोलणार आहेत. आता यांची ओळख करून देताना मी म्हणेन की गेल्या 7 वर्षापासून ज्योतिषशास्त्राचा त्या अभ्यास करत आहेत आणि पारंपरिक ज्योतिषशास्त्र, कृष्णमूर्ती पद्धती, टॅरो, अष्टक वर्ग, अंकशास्त्र, वास्तुशास्त्र या पद्धतींचा त्यांनी अभ्यास केला आहे. तसेच त्या अध्यापनही करीत असतात. ज्योतिष भास्कर, ज्योतिष अलंकार, नक्षत्र अलंकार, ज्योतिष विद्या वाचस्पती, अष्टक वर्ग विशारद अशा अनेक पदव्या त्यांनी प्राप्त केलेल्या आहेत. महाराष्ट्र ज्योतिष परिषद मान्यताप्राप्त श्री गुरुकृपा ज्योतिष संस्थेच्या त्या संस्थापिका आहेत आणि त्यांच्या संस्थेमार्फत पारंपरिक व कृष्णमूर्ती पद्धतीचे अध्यापन केले जाते. रुद्राक्ष या विषयावरील कार्यशाळा त्यांची गाजलेली आहे. श्री ज्योतिष संशोधन केंद्र जळगाव या संस्थेत गेल्या 6 वर्षापासून त्या सक्रिय आहेत. भविष्य दर्पण या ई मासिकाच्या सहसंपादिका म्हणूनही त्यांनी कार्य केलेले आहे. श्री ज्योतिष संशोधन केंद्र जळगाव यांच्याकडून त्यांना युवा ज्योतिश्री पुरस्कार व महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते अहिल्या रत्न पुरस्कार हा त्यांचा सन्मान त्यांना प्राप्त झालेला आहे. ज्योतिश्री अधिवेशन व महिला अधिवेशनाच्या त्या कार्याध्यक्षा पद हे त्यांनी 5 वर्ष भूषविलेले आहे. ज्योतिष अधिवेशनामध्ये अनेक व्याख्याने त्यांनी दिलेली आहेत. तसेच अनेक कार्यक्रमांचे सूत्रसंचालनही त्यांनी केलेले आहे. तर मी माननीय सौ श्वेता बोकीळ मॅडम यांना विनंती करते की त्यांनी चित्रा नक्षत्रावर आपले व्याख्यान द्यावे. श्री गुरुदेव दत्त. श्रीपादराजम शरणम प्रपद्ये. सर्वप्रथम महिला ज्योतिर्विद पुणे या संस्थेच्या विद्यमान अध्यक्षा सौ संजीवनी मुळे मॅडम आणि महिला ज्योतिर्विदच्या इतर कार्यकारिणी सदस्या सौ रजनी सब्दे मॅडम, स्मिता गिरी मॅडम, सविता महाडिक मॅडम यांचे मी मनापासून धन्यवाद मानते की त्यांनी या नक्षत्रांचे देणे या व्याख्यानमालेचं आयोजन केलं आणि आज मला इथे बोलण्यासाठी आमंत्रित केलं. त्याबद्दल तुमचे प्रथम मनापासून आभार मानते. आजचा आपला विषय आहे मंगळाची नक्षत्र आणि त्यात मी आज बोलणार आहे चित्रा या नक्षत्रावर. गेल्या वेळी जेव्हा मॅडमने मला विचारलं की तू कोणत्या नक्षत्रावर बोलशील, तर त्यावेळी मी क्षणाचाही विलंब न करता चित्रा नक्षत्र असं सांगितलं. कारण की चित्रा नक्षत्र हे माझे आराध्य श्री दत्तगुरूंचे प्रथम अवतार श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींचं जन्म नक्षत्र आहे. त्यामुळे या नक्षत्रावर बोलायला मला अगदी मनापासून आवडेल. तर हे चित्रा नक्षत्र
आपल्या नक्षत्र मालेतील 14वं नक्षत्र आहे. आपल्या कर्तृत्वाला सौंदर्याची झळाळी देणारं, चिरकाल तारुण्य देणारं आणि नेहमी टवटवीत दिसणारं असं हे सुंदर आणि खऱ्या अर्थानं मोत्यासारखं नक्षत्र आहे. म्हणजे आपण आकाशगंगेमध्ये सुद्धा जर हे नक्षत्र बघितलं तर ते अगदी एका टपोऱ्या मोत्यासारखं दिसतं. या नक्षत्राची जी पहिली 2 चरण आहेत ती कन्या राशीत येतात आणि शेवटची 2 चरण ही तूळ राशीमध्ये येतात. कारण की आता नीलम मॅडमने पण सांगितलं की मंगळाची जी नक्षत्र आहेत ती 3ही नक्षत्र ही द्विपाद नक्षत्र आहेत. त्यामुळे त्यांची पहिली 2 चरण ही पृथ्वी तत्वाच्या राशीत आणि शेवटची 2 चरण ही वायू तत्वाच्या राशीमध्ये येत असतात. आता या नक्षत्राचा जो स्वामी आहे तो मंगळ आहे आणि या नक्षत्राची जी देवता आहे ती त्वष्टा आहे. त्वष्टा म्हणजेच विश्वकर्मा, जे देवतांचे आर्किटेक्ट आहेत. त्वष्टांची कथा आता सध्या गुरुचरित्राचं पारायण चालू आहे. तुमच्यापैकी बरेच जण गुरुचरित्राचं पारायण करत असतील. तर अध्याय 42 मध्ये या त्वष्टांचा उल्लेख केलेला आहे. म्हणजे त्वष्टा हे विश्वकर्मा कसे झाले, त्यांना विश्वकर्मा ही पदवी कशी मिळाली, तर त्या संबंधित तो जो भक्ती मार्ग आहे किंवा भक्ती रस आहे ह्या 42व्या अध्यायामध्ये सांगितलेला आहे. तर ते त्वष्टा म्हणजेच विश्वकर्मा हे चित्रा नक्षत्राची देवता आहेत. तर असं हे चित्रा नक्षत्र कन्या आणि तूळ या 2 राशींमध्ये विभागलेलं आहे. त्यामुळे या नक्षत्राच्या पहिल्या 2 चरणांचा राशीस्वामी बुध आहे आणि शेवटच्या 2 चरणांचा राशीस्वामी शुक्र आहे. त्यामुळे जर आपण बघितलं तर या चित्रा नक्षत्रामध्ये आपल्याला मंगळाचा हट्टीपणा दिसतो, मंगळाचं कर्तृत्व दिसतं, बुधाची अप्रतिम बुद्धिमत्ता दिसते, शुक्राचं सौंदर्य रसिकता दिसते आणि या त्वष्टा देवतेची उत्तम कामगिरी असा एक अपूर्व संगम आपल्याला या चित्रा नक्षत्रामध्ये दिसून येतो. आता या नक्षत्रावर अजून जास्त बोलण्याआधी मी तुम्हाला या नक्षत्राची एक छोटीशी जन्मकथा सांगते, म्हणजे आपल्याला हे नक्षत्र समजून घ्यायला अजून जास्त सोपं होईल. तर एकेकाळी आपल्या 3ही लोकांमध्ये म्हणजे देवलोक, असुरलोक आणि पृथ्वीलोक यांच्यामध्ये अस्थिरता निर्माण झाली होती. म्हणजे दैत्यांमध्ये अहंकार, मनुष्यामध्ये अज्ञान आणि देवतांमध्ये गोंधळ असं काहीसं विचित्र असंतुलन निर्माण झालं होतं. मग आता या समस्येवर काय उपाय शोधायचा किंवा हे असंतुलन जे झालंय ते कसं बॅलन्स करायचं असं म्हणून देवतांनी एक सभा बोलवली. मग या सभेमध्ये ब्रह्मदेव म्हणाले की आपल्याला पुन्हा या विश्वाला बॅलन्स करायचंय. त्यासाठी आपल्याला एक सौंदर्याचा, तेजाचा किंवा निर्मितीचा एक दिव्य स्रोत असणं खूप आवश्यक आहे. म्हणजे मग एखाद्या गोष्टीचं निर्माण करणं आपल्याला गरजेचं आहे. मग आता जेव्हा एखाद्या गोष्टीचं निर्माण करायचं असतं किंवा जेव्हा एखाद्या गोष्टीची निर्मिती करायची असते तेव्हा देवतांचे जे शिल्पकार आहेत किंवा देवतांचे जे कारागीर आहेत साहजिकच सगळ्यांच्या नजरा या त्वष्टा देवतांकडे म्हणजेच विश्वकर्मा यांच्याकडे वळले. मग सर्व देवतांनी मिळून त्यांना विनंती केली की तुम्ही अशी एक दिव्य वस्तू निर्माण करा की जिच्यामुळे आपल्या या विश्वामध्ये पुन्हा सगळं संतुलन निर्माण होईल किंवा जिथे जिथे अंधकार झालेला आहे तिथे प्रकाश निर्माण होईल, सौंदर्य निर्माण होईल. मग यावर त्वष्टादेव जे आहे ते हसले, कारण की त्यांना माहित होतं की ही जी काही निर्मिती आहे ती तेवढी साधी नसणार आहे, त्याच्यासाठी आपल्याला खूप कष्ट करावे लागणार आहे. मग साहजिकच ते ध्यानाला बसले, त्यांनी दीर्घकाळ तपश्चर्या केली. त्यांच्या दिव्य मंत्रोच्चारातून, त्यांच्या तपातून, ध्यानातून हळूहळू एक अद्वितीय तेजस्वी असा मणी निर्माण व्हायला सुरुवात झाली. काळ जसा जसा पुढे गेला तसं तसं त्वष्टा देवतांच्या हातामध्ये एक चमकदार, आकर्षक आणि दिव्य असं रत्न आकार घेऊ लागलं. हे रत्न इतकं तेजस्वी होतं की त्याचा प्रकाश 3ही लोकांमध्ये पसरला. मग देवतांनी त्वष्टांना विचारलं की हे काय आहे, तर त्यावेळेस त्वष्टा म्हणाले की हे फक्त एक रत्न नाहीये किंवा हा फक्त एक प्रकाश नाहीये, तर ही जो आपल्याला बदल हवा आहे, जे रूपांतर आपल्याला हवं आहे, तर त्या रूपांतराची ही शक्ती आहे. मग
सर्वांनी मिळून त्या रत्नाला चित्रामणी असं नाव दिलं आणि हाच आपल्या चित्रा नक्षत्राचा जन्म आहे. आणि या पद्धतीने चित्रा नक्षत्राच्या जन्मामागे त्वष्टा देवतांचा खूप मोठा सहभाग आहे, म्हणून या नक्षत्राची देवता त्वष्टा आहे. मग सर्व देवतांनी ते जे रत्न आहे त्याला आकाशामध्ये एका विशिष्ट स्थानी प्रतिष्ठापित केलं आणि हाच आपला चित्रा नक्षत्राचा तारा, ज्याला लॅटिनमध्ये स्पायका असं सुद्धा म्हणतात. तर हा स्पायका तारा आहे. आकाशामध्ये जे सगळ्यात तेजस्वी प्रखर तारे आहेत, असे 20 तारे आहेत की जे खूप प्रखर आहेत, खूप प्रकाशमान आहेत. तर त्या 20 ताऱ्यांपैकी हा चित्रा नक्षत्राचा तारा एक आहे. पृथ्वीपासून बघितलं तर सुमारे 260 प्रकाश वर्ष हा दूर आहे. आणि हा तारा आपल्या सूर्यापेक्षा सुद्धा 12,000 पट जास्त प्रकाशमान आहे. म्हणजे तो किती तेजस्वी असेल याची आपल्याला कल्पना येते. आणि ह्या त्याच्या तेजस्वीपणामुळे किंवा ह्या त्याच्या असलेल्या एवढ्या प्रकाशामुळेच हे नक्षत्र आपल्याला आकाशामध्ये शोधायला खूप सोपं जातं. म्हणजे उत्तरेकडे आपल्या सगळ्यांना सप्तर्षी माहितीच आहे, आपण लहानपणापासून सप्तर्षी बघितलेले आहेत. तर सप्तर्षींचा जो एक साधारण पतंगासारखी जी आपण आकृती बघतो, तर त्याच्या शेपटीच्या ज्या 3 सांधण्या आहेत, तर त्यांची जर रेषा आपण सरळ दक्षिणेकडे वाढवत गेली तर हस्त नक्षत्राच्या अलीकडे जो तारा आहे ते म्हणजे चित्रा नक्षत्र आहे. पीपीटी दाखवते म्हणजे तुम्हाला अजून चांगलं लक्षात येईल. दिसतंय. हा, तर हे जे 3 तारे आहेत आणि इथून हा आर्चरस नावाचा तारा आहे आणि याच्या इकडे तुम्ही बघितलं तर हा स्पायका तारा म्हणजेच हे चित्रा नक्षत्राचा तारा. तर बऱ्याचदा सप्टेंबर महिन्यामध्ये आपल्याला हा आग्नेय दिशेला उगवताना दिसतो आणि आग्नेयाला स्पायका तारा उगवल्यानंतर त्याच्यानंतर जवळपास 10 मिनिटांनी आपल्याला या साईडला म्हणजे ईशान्येला स्वाती नक्षत्राचा तारा उगवताना दिसतो. जर कधी ज्यांना आकाश दर्शनाची आवड आहे त्यांनी जर बघितलं तर तुम्हाला हे दिसेल. मी मुद्दाम हे लक्षात यावं म्हणून ही अशी स्लाइड बनवली होती. तर असं हे चित्रा नक्षत्र, ज्याचं आकाशामधलं स्थान किंवा खगोलशास्त्रीय दृष्ट्या सुद्धा स्थान खूप महत्वाचं आहे. कारण की आपलं खगोलीय विषुववृत्त आणि आयनिक वृत्त, आयनिक वृत्त म्हणजे सगळ्यांना माहिती की आयनिक वृत्त म्हणजे सूर्याचा जो भासमान मार्ग आहे त्याला आपण आयनिक वृत्त म्हणतो. तर हे जे आयनिक वृत्त आहे ते विषुववृत्ताला 2 ठिकाणी छेदतं, ज्यातल्या एकाला आपण संपात बिंदू म्हणतो आणि दुसऱ्याला शरद संपात असं म्हणतो. म्हणजे या बिंदूजवळ सूर्य शरद ऋतूमध्ये आणि वसंत ऋतूमध्ये येतो म्हणून त्यांना ही नावं दिलेली आहे. तर सध्याचा जो आपला शरद संपात बिंदू आहे तो चित्रा नक्षत्राजवळ आहे. तर त्यामुळे खगोलशास्त्रीय दृष्ट्या सुद्धा या नक्षत्राला अतिशय महत्व आहे. चित्रा नक्षत्र हे तुम्ही चैत्र महिन्यामध्ये रात्रभर आकाशामध्ये बघू शकतात आणि जसं नीलम मॅडमने सांगितलं तसं निरभ्र आकाशात. तर निरभ्र आकाशामध्ये आणि चैत्र महिन्यात शक्यतो आकाश निरभ्र असतं, तर त्यावेळेस तुम्ही हे नक्षत्र बघू शकतात. आणि हे इतकं ठळक आणि इतकं मोठं आहे की ते आकाशामध्ये सहज ओळखता येतं. आणि फक्त आपल्या भारतामध्येच नाही तर ग्रीक, इजिप्शियन, अरब अशा अनेक संस्कृतींमध्ये या चित्रा नक्षत्राच्या ताऱ्याचा म्हणजेच हा जो स्पायका आहे त्याचा उपयोग अनेक गोष्टींसाठी केला जातो. म्हणजे पूर्वीच्या काळी ऋतू ठरवण्यासाठी किंवा शेतीचं काम नेमकं कधी सुरू करायचं किंवा धार्मिक कार्याचे मुहूर्त काढण्यासाठी, खगोलशास्त्राचे काही गणित करण्यासाठी, अशा वेगवेगळ्या कामांसाठी या ताऱ्याचा उपयोग केला जायचा. कारण की हा अतिशय प्रखर आणि तेजस्वी तारा आहे. आपल्याकडे पावसाचा अंदाज बांधण्यासाठी सुद्धा चित्रा नक्षत्राचा उपयोग करतात. म्हणजे बऱ्याचशा अशा म्हणी आहेत चित्रा नक्षत्रावर, त्यातल्या बऱ्याचशा तुम्हाला परिचित पण असतील. म्हणजे एक त्यातली आहे की पडतील चित्रा तर भात खाईन कुत्रा. कारण की चित्रा नक्षत्रावरचा जो पाऊस असतो तो बिनभरवशाचा असतो. म्हणजे पडला तर तो इतका पडतो की काहीच शिल्लक ठेवत नाही. म्हणजे अगदी वाडग्यामध्ये काढून ठेवलेलं उष्टावण असो की ताजं जेवण असो ते एक तर सादळून तरी जातं किंवा बेचव तरी होतं. म्हणून मग त्याचं वर्णन असं केलंय की असा भात कुत्रा सुद्धा खात नाही. म्हणजे असं बोलक्या शब्दांमध्ये म्हणी आहेत आपल्या.
किंवा चित्रा नक्षत्रात पाऊस तर घरात नाही ओस, अशी पण एक म्हण आहे. म्हणजे चित्रा नक्षत्रात जर जोरदार पाऊस आला तर धान्याची कमतरता भासते, म्हणजे घरामध्ये धान्य शिल्लक राहत नाही. किंवा चित्रा नक्षत्रात जर जोरदार पाऊस आला तर भातासारखं किंवा इतर जे काही पीक आहे त्यांचं नुकसान होतं. कारण की जास्त पाऊस आला तर भाताच्या पिकाचं नुकसान होतं, त्यामुळे ते कुजून जातं आणि शेतकऱ्यांचं नुकसान होतं. आपल्याला माहिती की मृग ते हस्त ही पावसाची नक्षत्र आहेत. त्या नक्षत्रांमध्ये पाऊस पडला तर चालतो, पण चित्रा नक्षत्रात नाही पडला तरीही चालतं. तर असं हे चित्रा नक्षत्र अतिशय प्रकाशमान, तेजस्वी असं हे नक्षत्र आहे. त्यामुळे या नक्षत्रावर ज्यांचा जन्म होतो त्या व्यक्ती देखील दिसायला अतिशय सुंदर असतात. ते त्यांचं व्यक्तिमत्व हे अतिशय आकर्षक असतं. त्यामुळे चित्रा नक्षत्रामध्ये जन्मलेली जी व्यक्ती आहे ती अनेक दृष्टीने लक्ष वेधून घेणारी असते. म्हणजे त्यांचा चेहरा आकर्षक असतो, स्वभाव कलात्मक असतो, बुद्धिमान असतात, तर्कशुद्धता असते किंवा समाजामध्ये अशा व्यक्ती पटकन लोकप्रिय होतात. म्हणजे सौंदर्य, सर्जनशीलता या गोष्टी त्यांच्यामध्ये असतात आणि यासोबतच त्यांच्यामध्ये एक वेगळीच चमक असते. त्यामुळे कोणी पण यांच्याकडे सहज आकर्षिलं जातं. अट्रॅक्शन पॉवर यांची चांगली असते. पण आपल्याला माहिती की जिथे प्रकाश असतो तिथे सावली सुद्धा असते. त्यामुळे या नक्षत्राचे काही दोष सुद्धा आहेत, जसं की थोडासा अहंकार किंवा भौतिक सुखाचं आकर्षण किंवा सौंदर्याविषयी अतिचिकित्सा म्हणजे ज्याला आपण क्रिटिसिझम म्हणतो, तर पटकन कोणाला पण क्रिटिसाइज करणं, असे काही दोष आपल्याला या नक्षत्रामध्ये दिसून येतात. पण जर योग्य मार्गदर्शन मिळालं किंवा हे जे काही अवगुण आहे यावर जर चित्रा नक्षत्राच्या लोकांनी मात केली तर हे दोष सुद्धा यशामध्ये नक्कीच बदलू शकतात. त्यानंतर हे जे नक्षत्र आहे ते पुरुषांपेक्षा स्त्रियांसाठी जास्त अनुकूल आहे. म्हणजे पुरुषांना हे नक्षत्र कलात्मकता किंवा सौंदर्य या दृष्टीने चांगलं आहे, पण कार्यक्षेत्र किंवा अधिकार योग या दृष्टीने ते तितकंसं चांगलं नाहीये. म्हणजे कलाकौशल्य असेल, भौतिक सुख असतील किंवा जीवनाचा परिपूर्ण आनंद घेणं असेल, तर या गोष्टीमध्ये हे पुरुष त्याचे चांगले फळं यांना मिळतील किंवा त्याची त्यांना आवड असू शकते. पण पुरुषाच्या अंगी जे आवश्यक गुणधर्म आवश्यक असतात, जसं धाडस आहे, धडाडी आहे, महत्वाकांक्षा आहे किंवा पुरुषांमध्ये एक अधिकार लालसा आहे, तर हे गुणधर्म आपल्याला या नक्षत्रामध्ये तितकेसे दिसून येत नाही. म्हणजे ते फक्त भौतिक सुखांमध्येच रममान असणारे आपल्याला दिसून येतात. पण स्त्रियांचा जर विचार केला तर स्त्रियांसाठी हे अतिशय चांगलं नक्षत्र आहे. म्हणजे स्त्रियांना आवश्यक असणारं रूप, सौंदर्य, कलाकौशल्य, बुद्धिमत्ता, दागदागिनं, धन या सगळ्या दृष्टीने हे एक उत्तम असं नक्षत्र आहे. म्हणजे या नक्षत्रावरच्या स्त्रिया अगदी चिरकाल तरुण दिसणाऱ्या अशा असतात. त्यांची शरीर रचना अतिशय आकर्षक असते, मोहक, प्रमाणशीर, रेखीव अशा प्रकारची ती स्त्री असते. आणि ही स्त्री हसताना असो, रागावलेली असो, काम करत असेल, नटून थटून बसलेली असेल किंवा अगदी साधी उभी जरी असेल तरी ती सुंदरच दिसते. म्हणजे तिच्या सौंदर्यामध्ये एक प्रकारचा गोडवा असतो. नक्षत्र ज्योतिष हे जे प्रसू आंबेकरांचं पुस्तक आहे त्याच्यात तर त्यांनी असं म्हटलेलं आहे की कृतिकेचा फनकारा, रोहिणीचा तृप्तपणा, मघाचा अवघडपणा, पुनर्वसूचा स्वप्नाळूपणा, हस्ताचं लाजणं, स्वातीचा ठसठशीतपणा, अनुराधाचा मादकपणा किंवा श्रवणाचा तेजस्वीपणा, अशा सर्वांचा एक सुरेख संगम आपल्याला या चित्रा नक्षत्रामध्ये झालेला दिसून येतो. त्यामुळे चित्रा नक्षत्राच्या स्त्रिया खरोखर प्रचंड सुंदर आणि आकर्षक अशा असतात. नीलम मॅडमने आधी सांगितलं की फार जास्त फॅशनेबल वगैरे मंगळाच्या नक्षत्रातल्या स्त्रिया नसतात. तसंच चित्रा नक्षत्राच्या स्त्रिया पण खूप जास्त फॅशनेबल असतात असं नाही, पण त्यांना एक छान सजणं, नटणं हे आवडतं. म्हणजे खूप भडक दागिन्यांचा त्यांना हव्यास नसतो, पण साधेशे आपल्याला सूट होतील असे दागिने त्यांना आवडतात. आणि त्यांची सौंदर्य दृष्टी किंवा निवड करण्याची जी वृत्ती आहे म्हणजे चॉईस, ती पण अप्रतिम असते.
शॉपिंगची पण त्यांना खूप जास्त आवड असते. म्हणजे 2-4 मैत्रिणी भेटल्या की त्या 3-3, 4-4 तास शॉपिंग करू शकतात. म्हणजे समजा एक साडी जरी घ्यायची असेल तरी त्या 15-20 दुकानं पालथी घालतात. विशेषतः जर शुक्र या नक्षत्रामध्ये असेल किंवा चंद्र असेल तर अर्थातच ते चित्रा नक्षत्रात झालं. तर शुक्र चंद्र जर या नक्षत्रात असतील तर हा गुणधर्म आपल्याला विशेषत्वाने दिसून येतो. हे झालं त्यांचं स्वभाव वैशिष्ट्य. आधी सांगितलं त्याप्रमाणे या नक्षत्राची देवता त्वष्टा आहे. त्वष्टा हे फक्त देवतांचे शिल्पकार नाहीत तर नवनिर्मिती, परिवर्तन, सौंदर्यशास्त्र यांचे पण ते अधिष्ठाता आहेत. त्यामुळे या चित्रा नक्षत्राच्या लोकांमध्ये आपल्याला सर्जनशीलता, काहीतरी वेगळं करण्याची जिद्द, सजावट, कलाकुसर याची आवड किंवा नाविन्याची आवड हे गुणधर्म जन्मतः दिसून येतात. यांचं घर जरी आपण बघितलं ना तर सुंदर आकर्षक असं इंटेरियर आपल्याला दिसतं. सुंदर सजावट केलेली असते, आर्टवर्क असतं, कलर कॉम्बिनेशन अगदी परफेक्ट केलेलं असतं. त्यामुळे यांच्या घरामध्ये आपल्याला एक प्रकारचा ग्लो किंवा एक सौंदर्यपूर्ण वातावरण दिसून येतं. आध्यात्मिक दृष्टीने जरी आपण विचार केला तर यांची देवता त्वष्टा आहे. त्यामुळे मनातल्या अंधकाराचं रूपांतर प्रकाशामध्ये करणं म्हणजेच आपल्या अंतरात्म्याला सुंदर बनवणं किंवा अध्यात्माचा अनुभव घेताना पण तो कलात्मक रूपानं घेणं. अध्यात्माचा अनुभव पण एक कलात्मक जागृतीने घेणं हे आपल्याला या नक्षत्रामध्ये दिसून येतं. आता या नक्षत्राचा जो स्वामी आहे तो मंगळ आहे. आपल्याला मंगळाचे सगळे गुणधर्म माहिती आहे. त्यामुळे मंगळाचं हे नक्षत्र आहे. शिवाय हे अत्यंत तेजस्वी असं नक्षत्र आहे. त्यामुळे चमक, प्रतिभा, आकर्षण किंवा प्रकाश या ज्या सगळ्या ऊर्जा आहे या ऊर्जांचं प्रतिनिधित्व हे नक्षत्र करतं. म्हणून प्रकाशाशी संबंधित जे करिअर आहे म्हणजे फिल्म लाइटिंग असेल, फोटोग्राफी, होलोग्राफी, लेझर टेक्नॉलॉजी किंवा सोबतच त्वष्टा देवता याची आहे. त्यामुळे आर्किटेक्चर, इंटेरियर डेकोरेटर किंवा कला क्षेत्रातल्या व्यक्ती, सराफी उद्योग अशा कार्यक्षेत्रांमध्ये चित्रा नक्षत्राचे लोक आपल्याला विशेष यश मिळवताना दिसून येतात. या नक्षत्राची जी नाडी आहे ती मध्य नाडी आहे. मध्य नाडी आपल्याला माहिती की मध्य नाडी ही पित्तप्रधान प्रकृती दाखवते. त्यामुळे पित्त दोषयुक्त असल्याने या व्यक्तींमध्ये ऊर्जा जास्त असते. यांचे विचार जे आहे ते वेगवान असतात किंवा यांचं चयापचय, डायजेस्टिव्ह सिस्टीम पण चांगली असते, त्वचा तेजस्वी असते. पण जर शरीरातलं पित्त इम्बॅलन्स झालं तर मात्र मग ऍसिडिटी, स्किन ॲलर्जीज, स्ट्रेस किंवा उष्णता निर्माण होणं, युरिनरी इन्फेक्शन हे पण आपल्याला दिसून येतं. त्यानंतर चित्रा नक्षत्राची जी योनी आहे ती व्याघ्र योनी आहे म्हणजे वाघ. पण हा वाघ आहे तो म्हणजे मादी आहे, वाघीण आहे ती, तर मादी वाघ आहे. त्यामुळे व्याघ्र योनी असल्यामुळे या नक्षत्राचे जे जातक आहे ते स्वतंत्र प्रवृत्तीचे आपल्याला दिसून येतात. चतुर असतात, प्रवासाची त्यांना आवड असते, पण स्वतःची स्तुती स्वतःच करणारे किंवा स्तुतीप्रिय हे लोक असतात आणि इतरांमध्ये आपली दहशत निर्माण करणारे, बलवान किंवा चांगल्या गोष्टी पटकन आत्मसात करणारं असं हे नक्षत्र आहे. आता गणाचा जर विचार केला तर चित्रा नक्षत्राचा गण राक्षस गण आहे. त्यामुळे राक्षस गण असल्यामुळे या नक्षत्रावरचे लोक हे स्वभावाने काहीसे रागट किंवा अभिमानी, अहंकारी किंवा बोलताना दुसऱ्याला लागेल असं काहीसं यांचं बोलणं असतं, पण दृढनिश्चयी असतात आणि अधिकार गाजवणारे असतात. त्यानंतर बऱ्याचदा आपण कधी जातकाला उपाय देताना वगैरे दानाचा विचार करत असतो. तर चित्रा नक्षत्राचं जे दान आहे ते पीतवस्त्र आहे. पीतवस्त्र म्हणजे पिवळ्या रंगाचं वस्त्र. त्यामुळे ज्यांना खरंच कपड्यांची गरज आहे, खरंच आवश्यकता आहे अशा व्यक्तींना या नक्षत्रावरचे लोक पिवळ्या वस्त्राचं दान करू शकतात. त्यानंतर आराध्य वृक्ष बघितला तर चित्रा नक्षत्राचा आराध्य वृक्ष बेल वृक्ष आहे. बेलाच्या झाडाला श्रीवृक्ष असं सुद्धा म्हटलं आहे. म्हणजे श्रीपदम श्रीप्रियम वा फलम अस्य स श्रीवृक्ष हा म्हणजे फक्त धार्मिक दृष्ट्या नाही तर
औषधी, पर्यावरणीय किंवा आध्यात्मिक दृष्टिकोनातून सुद्धा बेलाचं झाड हे अतिशय पवित्र, रक्षणकारी आणि जीवनोपयोगी असं हे झाड आहे. आणि माता लक्ष्मी देवीचं निवासस्थान सुद्धा बेलाच्या झाडाला म्हटलेलं आहे. त्यामुळे बिल्व वृक्षाखाली बसून जर लक्ष्मीचा मंत्र म्हटला तर तो धनसमृद्धीच्या दृष्टीने सुद्धा अत्यंत शुभ असतो. आणि चित्रा नक्षत्राच्या व्यक्तींनी जर बेलाच्या झाडाच्या आसपास राहिले किंवा बेलाचं वृक्ष त्यांनी लावला तर अतिशय चांगला आहे. आयुर्वेदाच्या दृष्टीने सुद्धा पचन संस्थेसाठी अत्यंत उत्तम बेलाचे उपयोग आपल्याला सांगितलेले आहेत. अनेक आजारांवरती बेलाचा खूप चांगला उपयोग होताना आपल्याला दिसून येतो. त्यानंतर चित्रा नक्षत्राचं जे मुख आहे ते तिर्यक मुख आहे. त्यामुळे या नक्षत्रावर प्रवास करणं, वाहन खरेदी करणं हे शुभ मानलं जातं, खरेदी किंवा विक्री. तसंच याची संज्ञा जी आहे ती मृदू आहे. त्यामुळे वस्त्र घेण्यासाठी, अलंकार घेण्यासाठी किंवा विद्याभ्यास सुरू करण्यासाठी, औषधी झाड लावण्यासाठी पण हे वृक्ष चांगलं आहे. त्यानंतर दृष्टीचा विचार केला तर चित्रा नक्षत्राची दृष्टी चिबीट आहे. आपण सगळेजण पंचांगामध्ये सगळ्यांनी हे वाचलंच असेल की चिबीट नक्षत्रावर ती जर वस्तू हरवली तर ती पश्चिम दिशेला शोधावी, पण शक्यतो या नक्षत्रावर हरवलेली वस्तू सापडत नाही. मुहूर्तशास्त्राच्या दृष्टीने पण जर आपण विचार केला तर आधी सांगितलं तसं वाहन खरेदीसाठी चांगलं आहे, मौजी बंधनासाठी चांगलं आहे, शाळेत ऍडमिशन घेण्यासाठी चांगलं आहे, औषधी झाडं लावण्यासाठी चांगलं आहे, विहीर खणण्यासाठी, औषध तयार करण्यासाठी चांगलं आहे, घर बांधण्यासाठी. तर या मुहूर्तांसाठी हे नक्षत्र चांगलं आहे. पण नारद पुराणामध्ये असं सांगितलेलं आहे की विवाहासाठी हे नक्षत्र चांगलं नाहीये. आता या नक्षत्रामध्ये प्रत्येक ग्रह असेल तर काय फळ मिळतं हे जर आता सांगत बसले तर तो विषय खूप वाढेल. त्यामुळे तो विषय टाळते, कारण की आपल्याला वेळेचं पण बंधन आहे. पण जसं मी आधी म्हटले की चित्रा नक्षत्र हे श्रीपाद श्री वल्लभ स्वामींचं नक्षत्र आहे. त्यामुळे चित्रा नक्षत्रावर जर तुम्ही स्वामींच्या सिद्धमंगल स्तोत्राचं पठण केलं तर ते अतिशय पुण्यप्रद समजलं जातं. याशिवाय तामिळनाडूमध्ये कुरुविथुराय पेरुमल हे मंदिर आहे. तर चित्रा नक्षत्राच्या व्यक्तींनी किमान एकदा तरी या मंदिरात दर्शनासाठी नक्की जावं. म्हणजे पौराणिक कथेनुसार, शॉर्टमध्ये सांगते, पौराणिक कथेनुसार भगवान विष्णूंनी या मंदिरात म्हणजे त्या ठिकाणी चित्रा नक्षत्राच्याच दिवशी गुरु भगवानांना, गुरु म्हणजे आपले गुरु बृहस्पती, गुरूंना दर्शन दिलं होतं आणि त्यांच्या मुलाचं रक्षण केलं होतं. त्यामुळे हे मंदिर चित्रा नक्षत्रात जन्मलेल्या लोकांसाठी अत्यंत महत्वाचं आहे. आणि तिथे चित्रा नक्षत्रात जन्मलेल्या लोकांसाठी विशेष पूजा वगैरे पण केल्या जातात. आणि नक्षत्रासंबंधित काही दोष असतील किंवा आपल्या पत्रिकेमध्ये ग्रह काही प्रतिकूल असतील तर त्या मंदिरामध्ये शांती केल्याने त्याचे प्रतिकूल परिणाम दूर होतात अशी भाविकांची श्रद्धा आहे. त्यामुळे जमलं, शक्य झालं तर एकदा नक्की तिथे जाऊन दर्शन घेऊन या. तर असं हे क्रिएट युअर ओन लाईट म्हणजे जीवनात सौंदर्य निर्माण करणारं, अंधकारातून प्रकाश निर्माण करा असा अनोखा संदेश देणारं चित्रा नक्षत्र आहे किंवा असा संदेश आपल्याला हे नक्षत्र देतं. त्यामुळे चित्रा नक्षत्र आध्यात्मिक, कलात्मक आणि जीवनविषयक तत्वज्ञानाच्या दृष्टीने अत्यंत उच्च असं नक्षत्र मानलं जातं. तर मला जेवढी माहिती होती तेवढी देण्याचा मी इथे प्रयत्न केला आहे. पुन्हा एकदा महिला ज्योतिर्विदचे मनापासून आभार की त्यांनी मला इथे येऊन बोलण्याची संधी दिली. धन्यवाद मॅडम. श्वेता मॅडम, खूपच छान व्याख्यान झालेलं आहे. चित्रा नक्षत्रावर सुंदर व्याख्यान तुम्ही दिलेलं आहे. आणि श्रीपाद वल्लभांचं आहे नक्षत्र आणि तुम्ही सुद्धा त्यांच्या भक्त आहात हे मी नेहमी तुमच्या स्टेटसला पण त्यांचे फोटो पाहत असते. तर ते योगायोग आणि किती सुंदर योगायोग आहे की तेच नक्षत्र तुम्हाला आलं आणि त्याच्यावर तुम्ही इतके सुंदर बोललात. धन्यवाद. धन्यवाद. आपल्या पुढच्या व्यक्ती आहेत डॉक्टर सौ स्मिता गिरी मॅडम. यांची ओळख मी करून देते. या लीलाश्री ऍस्ट्रो वास्तू रिसर्च इन्स्टिट्यूट या त्यांच्या संस्थेमार्फत गेली 30 वर्ष ज्योतिषशास्त्राची सेवा करत आहेत. MSc MA MEd असून प्राध्यापक पदावर त्या कार्यरत होत्या. ज्योतिषशास्त्राच्या त्या गाढ्या अभ्यासक आहेत. ज्योतिष पंडित, ज्योतिषशास्त्री, ज्योतिष भास्कर, न्यूमरोलॉजिस्ट, टॅरो रीडर, ऍस्ट्रो वास्तुतज्ञ
मंत्रभास्कर, नक्षत्र अलंकार, नक्षत्र भास्कर, रेकी ग्रँडमास्टर आणि क्रिस्टल थेरपी, रत्न आणि क्रिस्टल थेरपी अशा त्यांच्या अनेक शाखांचा त्यांचा अभ्यास आहे. वेगवेगळ्या शाखांचे ते अध्यापन सुद्धा करत असतात. अनेक नामांकित ज्योतिष संस्थांमध्ये त्यांनी व्याख्याने सुद्धा दिलेली आहेत. ॲस्ट्रो स्मितागिरी हे त्यांचं YouTube चॅनलही आहे आणि या YouTube चॅनलला 8 लाखाहून अधिक व्ह्यूज त्यांना मिळालेले आहेत. ज्योतिषशास्त्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांना अनेक मानाचे पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. संपूर्ण भारतभरात त्यांनी अनेक ठिकाणी व्याख्याने दिलेली आहेत. अधिवेशनांमध्ये त्यांना सन्मान आणि सत्कार त्यांना प्राप्त झालेले आहेत. मंगळाचे धनिष्ठा नक्षत्र या विषयावर ते आज आपल्याला व्याख्यान देणार आहेत. डॉक्टर स्मिता गिरी मॅडम यांस मी आमंत्रित करते. नमस्ते अपर्णा, तू खूपच मोठा परिचय करून दिला. आणि ज्योतिषशास्त्रामध्ये काम करणं हे प्रेम आहे, त्याच्यामुळे त्याच्याबद्दल आवड अगदीच राहणार आहे. आणि जेव्हा जेव्हा आपण एकापेक्षा अनेक शास्त्रांचा अभ्यास करतो, म्हणजे जे हँड इन हँड चालणारी शास्त्र आहेत, त्या सगळ्यांचा अभ्यास केल्यानंतर आपण अचूकतेकडे जास्त चांगल्या प्रमाणात पोहोचतो. म्हणून या सगळ्या शास्त्रांचा अभ्यास करणं हे गरजेचं आहे. आता आज नक्षत्र मालिकेतील धनिष्ठा नक्षत्र हे 23वे नक्षत्र आहे पहा. आणि हे नक्षत्र मकर आणि कुंभ या 2 राशींना दाखवणार आहे. पहा, मकर आणि कुंभ या राशी शनीच्या आहेत. शनी काय करतो? दीर्घकाळ काम करून घेतो आणि जे काम करून घेतो ते सच्च काम करून घेतो, म्हणजे सत्य असणार, कुठेही त्याला फाटे फुटणार नाहीत अशा पद्धतीने काम करून घेणार आहे. आता प्रामुख्याने बघायचं झालं तर धनिष्ठा नक्षत्र हे भीष्माचार्यांचं नक्षत्र होतं. बालपण त्यांचं किती खडतर गेलं हे आपण पाहिलं. कारण ते ज्या वेळेस गंगा मातेने 7 पुत्रांना नदीत वाहून टाकलं, त्यावेळेस हे अष्टवसूंपैकी एक वसू होते की ज्यांना फक्त जिवंत राहण्याचा अधिकार मिळाला, पण नुसताच अधिकार नाही तर त्यांना भोग भोगावे लागले पहा. म्हणून धनिष्ठा नक्षत्रामध्ये त्यांचा जन्म झाला. आता धनिष्ठा नक्षत्रात जन्म झाल्यामुळे ते कसे होते? चिकाटीचे होते, जास्तीत जास्त काम करणारे होते आणि कुठल्याही गोष्टीमध्ये अत्यंत निष्ठा बाळगणारे होते. आता त्यांनी वडिलांना जे वचन दिलं ते त्यांनी शेवटपर्यंत पाळलं, कारण ते आजन्म ब्रह्मचारी राहिले. प्रतिज्ञा जी त्यांनी केली ती प्रतिज्ञा त्यांनी कोणत्याही प्रकारे मोडली नाही. आणि कौरव पांडवांच्या युद्धामध्ये सुद्धा सत्याची बाजू पांडवांची असून सुद्धा केवळ निष्ठा म्हणून त्यांनी कौरवांना साथ दिली आणि कौरवांचं सेनापतीपद भूषवलं. आणि शेवटी मृत्यू स्वीकारताना जरी त्यांना इच्छा मरण होतं तरी सुद्धा त्यांनी तो काळ पूर्णत्वाने घेतला. कारण कौरवांच्या बाबतीमध्ये जे जे काही पांडवांच्या बाबतीत जे जे काही अन्यायकारक झालं होतं त्यांना स्वतःलाच असं गिल्टी वाटत होतं की आपणच याचे का आहे, गिल्ट त्यांना तो होता. आणि त्याच्यामुळे त्यांनी ते युद्ध संपेपर्यंत शरशय्येवर राहिले आणि ती शरशय्या सुद्धा त्यांनी अर्जुनाकडनं घेतली. तर असं हे धनिष्ठा नक्षत्र धननिष्ठा असणार, म्हणजे धनिष्ठा नक्षत्र ज्या ज्या लोकांचं असतं त्यांच्याकडे धन हे नक्की असतं आणि ते खूप प्रमाणात असतं. आणि अगदी जेव्हा आपण आता ज्योतिषांनी पत्रिका बघायला सुरुवात केली तर अगदी सर्वसामान्य कुटुंबातला मुलगा सुद्धा जर धनिष्ठा नक्षत्राचा असेल किंवा मुलगी सुद्धा धनिष्ठा नक्षत्राची असेल तर आपण तेव्हाच भविष्य वर्तवू शकतो की ही मुलगी किंवा हा मुलगा पुढे जाऊन खूप धन मिळवणार आहे आणि त्या धनाचा वापर चांगल्या पद्धतीने करणार आहे. हे भविष्य आपण त्या नक्षत्राकडे बघूनच वर्तवू शकतो पहा. म्हणजे हे इतकं धनिष्ठ, धनवान आणि बलवान नक्षत्र आहे, कारण ते मंगळाचं नक्षत्र आहे पहा. मंगळ कसा आहे? अधीर मंगळ आहे पहा. धाडसी, धैर्य, धडाडी, धाडस दाखवणाराच
हा ग्रह आहे. आणि धनिष्ठा नक्षत्राचा ग्रह हा हे मंगळच आहे. आता धनिष्ठा नक्षत्रात जेव्हा चंद्र असतो की नाही, तेव्हा धनिष्ठा नक्षत्राला पंचक नक्षत्र म्हणतात. आता पंचकाला आपल्या समाजामध्ये अतिशय लोक घाबरतात पहा. कारण पंचक लागणं हे त्रासदायक असतं. म्हणजे एखाद्याच्या मृत्यूच्या वेळेला जर पंचक असेल तर सगळे लोक तर घाबरूनच जातात. पण त्यावेळेस त्याचं परिहार करण्यासाठी जे पुतळे कणकेचे पुतळे जाळले जातात आणि त्याच्यानंतर शांती केली जाते, ते पंचकामध्ये केले जातात. नाहीतर मग काय म्हणतात की एका या नक्षत्रामुळे त्या नक्षत्रावर जर काही वाईट घडलं तर ते 5 वेळा घडू शकतं. तर आता हे जर चांगलं काही घडलं तर तेही 5 वेळा घडू शकतं. मग धनिष्ठा नक्षत्रातलं हे पंचक जे त्या क्षणी जन्मता क्षणी जे असेल त्याप्रमाणेच आपल्याला फळं देणार आहेत. तर मग या पंचक नक्षत्रामध्ये पंचांगकर्त्यांनी काय काय सांगितलेलं आहे की छत घालायचं नाही, किंवा दक्षिण दिशेचा प्रवास करायचा नाही, किंवा एखादं रिनोव्हेशन करायचं नाही. याचा अर्थ काय आहे? कुठलंही शुभ कार्य या नक्षत्रामध्ये सुरुवात करायची नाही, असं आपल्या ऋषीमुनींनी पंचांगामध्येच नमूद केलेलं आहे. आणि सगळ्या ज्योतिषांची पंचांग ही गीता आहे, त्यामुळे पंचांगालाच आपण सगळेजण फॉलो करतो. आता हे 23वं नक्षत्र असून या नक्षत्राची पहिली 2 चरण ही मकर राशीत आहे आणि शेवटची 2 चरण ही कुंभ राशीत आहे. मकर आणि कुंभ राशीचा स्वामी शनी आहे. त्यामुळे यांच्या आयुष्यात घडणाऱ्या सगळ्या घटना शनेच घडत असतात पहा. म्हणजे वयाच्या 30 वर्षापर्यंत तरी यांना सेटलमेंट येत नाही. काहीही निर्णय स्वतःचे स्वतः घेतले, कितीही आयुष्यात भाग्योदय जरी त्यांचा धनिष्ठा नक्षत्रातल्या लोकांचा भाग्योदय हा 18व्या वर्षी होतो, म्हणजे 18व्या वर्षीच ते कामाला लागतात. पण त्यांना यश केव्हा मिळतं? 28 ते 30 वर्षानंतर. म्हणजे ही जी सगळी मधली वर्ष आहेत ती त्यांना खूप कष्टात घालवावी लागतात. कुंभ राशीमध्ये ही 2 चरण आलेली आहेत आणि शनी महाराजांप्रमाणे त्यांना वागावंच लागतं. स्वामी मंगळ आहे पहा, म्हणजे शत्रू ग्रह दोन्ही एका ठिकाणी आले. म्हणजे एका ठिकाणी अगदी शांततेने चालणार आणि एका ठिकाणी सगळ्याच धाडस आणि धडाडी दाखवणारे पहा. हे लोक दिसायला सर्वसाधारण असतात पहा, मध्यम उंचीचे. काहीच लोक खूप उंचीचे असतात, पण सर्वसाधारण लोक असणारे ते मात्र मध्यम उंचीचे असतात. आणि चेहऱ्यावर त्यांच्या सतत प्रौढत्व असतं, म्हणजे अगदी लहान मुलं सुद्धा प्रौढांसारखे बोलतात पहा. मग हे लोक 4 लोकांमध्ये लगेच उठून दिसतात. म्हणजे शनीच्या राशीचे लोक हे धनिष्ठा नक्षत्रातले असू दे नाहीतर कुंभ राशीतले असू दे, धनिष्ठा नक्षत्रातल्या पहिल्या 2 चरणातले किंवा नंतरच्या 2 चरणातले. आता मकर राशीमध्ये हे नक्षत्र 23°20 कला पर्यंत विस्तारलेलं आहे. म्हणजे पहिली 2 चरण तिथे येतात आणि पुढची 2 चरण 23°20 कला ते 30° आणि कुंभ राशीत 0° ते 6:40 पर्यंत यांचा विस्तार आहे. या नक्षत्राचा शर उत्तर 33° आणि 2 कला असा आहे. हे नक्षत्र पराक्रमी जरी असले तरी सुद्धा पहा त्याचा स्वामी मंगळ आहे. त्याप्रमाणे तो सतत हमरीतुमरीवर येणार आहे. लगेच भांडण करायचं, काळ वेळ काही बघायची नाही. लगेच समोरचा काही म्हणला की लगेच तलवार उपसून हे लोक तयार असतात. म्हणजे युद्धक्षेत्रावरच जणू काही आपण आहोत असं समजूनच ते वागत असतात. यांचा गण हा राक्षस गण आहे पहा. राक्षस गण म्हणजे कसा की जे चांगलं आणि वाईट हे दोन्ही त्यांना कळतं, पण आपला जेव्हा हेतू साध्य करायचा असतं तेव्हा ते सगळे नियम पार तोडून मोडून वाकून आपला कार्यचा भाग साध्य करतात. अशा या तमोगुणाचे
राक्षसगण आहे की जे सारासार विचार त्यावेळेस करत नाही की जेव्हा आपला स्वार्थ असतो तेव्हा. आता यांचं तत्व हे पृथ्वी तत्व आहे. म्हणजे जेव्हा ते मकरेत असतं तेव्हा ते पृथ्वी तत्वात असतं आणि कुंभेत असतं 2 चरण, त्यावेळेस ते वायू तत्वामध्ये असतात. म्हणजे दोघांचेही स्वभाव किती भिन्नत्वाने असतील, नक्षत्र एकच आहे पण त्यांचे स्वभाव जे आहेत ते अतिशय भिन्न असतात. पृथ्वी तत्वाशी काय आहे, सगळं काही ऍब्सॉर्ब करून घ्यायचं, सगळं जे चांगलं वाईट जे काही असेल ते मी ऍक्सेप्ट करून घेणार आहे. मग त्याच्याकरता माझ्याकडे जे काही आहे ते सगळं देऊन टाकण्याची वृत्ती असते, हे पृथ्वी तत्व. आणि वायू तत्व कसं आहे, जेव्हा ते शीतल असतं तेव्हा शीतल असतं, जेव्हा ते जोरदार वावटळ किंवा वादळासारखं असतं तेव्हा सगळं काही वाहून नेतो आणि त्या सारासार विचार त्याच्यामध्ये दिसत नाही. तर असं हे 2 वेगवेगळ्या गुणांचे असणारे पृथ्वी तत्व आणि वायू तत्व असे 2 वेगवेगळे जेव्हा गुण दाखवतात त्यावेळेस ते त्या पद्धतीने कार्य करतात. आता याची नाडी जी आहे ती मध्य नाडी आहे आणि योनी जी आहे ती सिंह आहे. आता सिंह कसा असतो, सिंहामध्ये नारी आणि नर दोन्ही आहे पा. नारी जी आहे, सिंह स्त्री जी आहे ती धाडसी, धडाडी आणि कुठेही धडाडीने पुढे जाणारी. सिंह नुसता घरी बसतो, नरसिंह, की जो कारण तो फक्त संरक्षण करतो किंवा आपल्या कुटुंबाबरोबर चालतो. पण सिंहेची स्त्री ही मात्र कशी असते, धाडसी, घराकडे काटकसरीनी सगळं काम करणारी, जे काही आहे त्याच्यात भागवणारी, धावपळ करणारी. म्हणजे 2 हे जे 2 प्रकार की योनीचे, की जसा सिंह एकदम आक्रमक आणि एकदाच कृती करणारा, तशी सिंहीण नसते. सिंहीण शांत असते पहा. आणि ती जे काही आक्रमण असेल ते थोडा वेळ वाट पाहून मग जोरदार आक्रमण करते पहा. याची नाडी आहे मध्य. ज्या वेळेस आपण मॅच मेकिंग करतो त्यावेळेस या सगळ्या गोष्टींचा आपण जास्तीत जास्त विचार करत असतो पहा. आता काळानुसार पहा, नाडीमध्ये सुद्धा नाडी पादवेद दाते सरांनी विशिष्ट पानावर दिलेला आहे. कारण आजकालच्या काळामध्ये हा नाडीवेद मानू नये असंच म्हणणारे खूप लोक आहेत. कारण पूर्वीच्या काळी खूप संतती व्हायची, आता तसा काही प्रश्न नसतो. फक्त कुंडलीमध्ये त्या पती पत्नींना पत्रिका जमवताना नक्की संतती होणार आहे की नाही एवढं पाहिलं तर पुरेसं असतं. म्हणून जेव्हा जेव्हा नाडी एक येते त्यावेळेस आपल्यासारख्या ज्योतिषांनी याचा सारासार विचार करून उत्तर देणं गरजेचं आहे. आता या नक्षत्राची देवता ही वसू आहे पहा. वसू म्हणजे अष्टवसू, जी लक्ष्मीला आवडतात, जी नारायणाला स्टँड करतात, की म्हणूनच धनिष्ठा, धन आकर्षित करणारी ही देवता आहे. आणि हे अष्टवसू आहे. त्यांची नावं खूप प्रचलित नाहीये, पण जेव्हा 8 वसू एकत्र येतात तेव्हा त्या वसूंची ताकद किती असते पहा. आणि वृक्ष हा शमी वृक्ष आहे. शमी वृक्ष गणपतीला त्याचप्रमाणे लक्ष्मीला आवडणारा वृक्ष आहे. आता धनिष्ठा नक्षत्र ज्यांचं ज्यांचं आहे त्यांनी शमीची झाडं लावावीत, एकपेक्षा अनेक झाडं लावावीत, की ज्याच्यामुळे त्याच्यामध्ये असणारी आक्रमकता किंवा उगाचच धाडस दाखवण्याची वृत्ती ही वेळीच त्याच्यावर बंधन घालेल. मग शमीच्या झाडाचं साल, मूळ, पान, खोड याच्यापैकी काहीही वस्तू जर धनिष्ठा नक्षत्राच्या लोकांनी आपल्या जवळ ठेवली तर ते त्यांचा ऑरा बदलतं आणि जेव्हा प्रमुख कामासाठी ते बाहेर जातील त्यावेळेस त्याचा जास्तीत जास्त उपयोग होतो. आता नामाक्षर काय काय आहेत, गा, गी, गु, गे. आता हे नामाक्षर देण्याचं कारण आहे कारण या नक्षत्राच्या ऑरामध्ये
जन्म घेतलेल्या बालकांचं नाव जर याच नावांनी, नामांकनाने, नामाक्षरांनी सुरुवात केली तर त्याचे जे रेज आहेत ते त्यांना मिळतात आणि त्यांचा ऑरा कायम इंटॅक्ट राहतो. त्याच्यासाठी ही नामाक्षर ठेवणं गरजेचं असतं. आता या लोकांनी, धनिष्ठा नक्षत्राच्या लोकांनी श्रीमंत आहेत पाहते, मग त्यांनी दान काय करायला पाहिजे? सोनं किंवा चांदी, की ज्याच्यामुळे ते संकटात येणार नाहीत. त्यांचे मोठे मोठे कॉन्ट्रॅक्ट जर घ्यायचे असतील तर त्यांनी नक्कीच सोनं किंवा चांदी ही दान करावी. त्याचप्रमाणे वसु या देवतेला प्रसन्न करण्यासाठी त्यांनी जो जप करायचा आहे तो ओम वसुदेवाय नमः. वसु या अष्टवसू आहेत म्हणून वसुदेवाय नमः हा जप करावा किंवा वासुदेवाय नमः, कारण वसुदेवामध्ये वासुदेव हा येतोच ना, कारण तो अष्टवसूंचा आहे पा. म्हणजे ज्या वेळेस आपण हा जप करतो त्यावेळेस त्याच्या एक अष्टमांश हवन करणं गरजेचं असतं. कारण जेव्हा मोठी मोठी कामं मिळवायची असतात किंवा राजकारणामध्ये यश मिळवायचं असतं त्यावेळेस या लोकांनी हा जप करून त्याच्या एक अष्टमांश तरी हवन करायला पाहिजे. त्या हवनामध्ये तूप, तीळ आणि शमीच्या समिधा या वापरायला पाहिजेत, की ज्याच्यामुळे त्यांचं कार्य हे सिद्ध होतं. त्याचप्रमाणे शमीच्या वृक्षाची लाकडं ही अग्नी निर्माण करण्यासाठी होतो पा, की जेव्हा होम हवन करतात त्यावेळेस ते काडी पेटून किंवा कापूर पेटून होम अग्नी प्रज्वलित करत नाही, तर ते लाकडावर लाकूड घासून आणि ते शमीचं लाकूड घासून अग्नी निर्माण करतात. आणि त्याप्रमाणे तिथे तो अग्नी निर्माण झाल्यानंतर तो पवित्र अग्नी होतो. आता हे ऊर्ध्व नक्षत्र आहे. ऊर्ध्व नक्षत्र म्हणजे काय, की जमिनीवरची जी कामं करायची आहेत, जमिनी खालची नाही. मग जमिनी खालची वरची कामं म्हणजे काय, छत घालणे, भिंती उभ्या करणे, पूल उभे करणे, किंवा धनिष्ठा नक्षत्रातल्या लोकांनी ऊर्ध्व कामं म्हणजे उच्चीवरची कामं, म्हणजे असणारा सुरुवातीला क्लार्क म्हणून लागणारा धनिष्ठा नक्षत्राची व्यक्ती पार अकाउंटंट पर्यंत जाऊ शकते, कारण तो ऊर्ध्व नक्षत्रात जन्मलेला आहे. म्हणजे त्याला तेवढी गती असते आणि तो तेवढं पार करण्याचा प्रयत्न करत असतो. त्यामुळे त्यांनी ऊर्ध्व नक्षत्राप्रमाणे म्हणजे वरच्या वरतीच त्याचं कार्यक्षेत्र असायला पाहिजे. त्याचं लोचन हे अंध आहे. अंध लोचन ही लोचन आपण कशासाठी वापरतो, की आपली एखादी वस्तू हरवली, गाळ झाली, कुठे आहे ती सापडत नाही, अशा वेळेस जर ही अंधलोचन आलं तर तुमची वस्तू नक्की सापडणार आहे. नुसतं लोचन बघून सुद्धा आपण सांगू शकतो की तुमचं लगेच वस्तू मिळणार आहे, कारण अंधलोचन आलेलं आहे. आणि जेव्हा जेव्हा हे अंधलोचनाची वस्तू शोधायची तेव्हा ती पूर्व किंवा दक्षिणेकडे शोधावी, की ज्याच्यामुळे ती पटकन सापडते. आणि ही क्षर राशी आहे पा, या लोकांना, धनिष्ठा नक्षत्राच्या लोकांना एका जागेवर कधीही बसून ठेवलं तर ते बसून राहत नाही. त्यांना सतत हालचाल करणं, फिरणं, इकडे तिकडे जाणं हे ते जास्त पसंत करतात. आता हे हौशी असतात गायन वादनाची, कारण धनिष्ठा नक्षत्र हे मृदुंगासारखं आहे. आकाशात ते मृदुंगासारखं दिसतं किंवा बासरीसारखंही दिसतं. आता मृदुंग आणि बासरी हे आतून पोकळ असतात, त्यामुळे त्यांचा आवाज जरी चांगला आला तरी ही माणसं वरून आव जरी कितीही मोठा आणला, आवाज जरी कितीही मोठा असला तरी सुद्धा आतून पोकळ असल्यासारखीच असतात. तर जेव्हा जेव्हा आपण या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करतो त्यावेळेस प्रत्यक्ष त्यांच्या व्यक्तिमत्वाचे काय गुणवैशिष्ट्य ही आपल्याला सांगता येतात.
राक्षस गाणी असल्यामुळे ते कोणाचीही फिकीर करत नाही. आपल्या स्वार्थासाठी ते काय वाटेल ते करायला तयार असतात. या व्यक्तींमध्ये तमोगुण विशेष दिसून येतो. म्हणजे जेव्हा अधिकारावर हे लोक असतात त्यावेळेस ते आपला अधिकार मिळवण्यासाठी आणि तो राखण्यासाठी सुद्धा आपल्या या तमोगुणाचा वापर करतात. म्हणजे दंड आणि भेद वापरायला ते अजिबात मागे पुढे करत नाहीत. या नक्षत्राची या व्यक्ती या अतिशय चंचल असतात आणि समाजामध्ये धाडकन काही बोलायचं झालं तर काही लोक लाजतात पहा, पण हे लोक गायन आणि वादनाचे ते अत्यंत हौशी असतात पहा. आणि गंधर्व असल्यामुळे या नक्षत्राची योनी या नक्षत्रात गंधर्व असल्यामुळे स्वर्गातले जे म्हणजे आतापर्यंत म्युझिकच्या क्षेत्रामधले जे अतिउच्च पदावर पोचलेले आहेत हे लोक सगळे धनिष्ठा नक्षत्रातले असतात. कारण त्यांना संगीतामध्ये अत्यंत गती असते. म्हणजे अभ्यासात कदाचित ते मागे असतील, पण या म्युझिक मध्ये मात्र ते अतिशय पुढे असतात. साहसी तर ते असतातच. आणि मग त्यावेळेस ते समाजाची बंधनं तोडून म्हणजेच अविचाराने या क्षेत्रामध्ये जाण्यासाठी काय वाटेल ते करण्याची त्यांची तयारी असते. या मोठ्या मोठ्या उलाढाली करणारे स्वतःसाठी एक स्वतंत्र जागा निर्माण करणारे ते तितकेच लोभी पण असतात आणि शूरही असतात. करारी आणि कर्तबगार व्यक्तिमत्व असतं. त्यांचं कर्तृत्व 100 लोकांमध्ये सुद्धा उठून दिसतं पहा. हे नक्षत्र अतिशय बुद्धिमान, कर्तृत्ववान आणि अधिकार यांना जपणार आहे. या नक्षत्रातल्या व्यक्ती सगळ्या स्वतःच्या कर्तृत्वाने विशिष्ट हुद्द्यापर्यंत जातात आणि त्या उच्च पदावर गेलेल्या दिसतात. या नक्षत्रातल्या स्त्रिया मात्र जास्त आकर्षक असतात पहा. म्हणजे पुरुष जरी मध्यम असले आणि धाडसी धडाडी असले तरी सुद्धा स्त्रिया मात्र आकर्षक असतात आणि वयापेक्षा त्या लहान दिसतात. त्यातल्या त्यात मकरेच्या स्त्रिया की ज्या आपल्या बोलण्याने लोकांना आकर्षून घेतात आणि जेव्हा त्यांचा स्वार्थ असतो तेव्हा तर ते इतकं मिठास बोलतात की म्हणजे त्या नक्षत्रांची ती देण असल्यामुळे त्यांचं स्त्रीत्व तशा पद्धतीने वापरू शकतात. आणि याही कर्तृत्ववान असतात कारण मंगळाचं नक्षत्र आहे पहा. म्हणजे आजकालच्या काळामध्ये पुरुषांच्या कांद्याला कांदा लावून नोकरी करताना उच्च पदावर जाणाऱ्या या स्त्रिया सगळ्यात धनिष्ठा नक्षत्रातल्या असतात आणि त्या या नक्षत्राप्रमाणे सगळं साम दाम दंड भेद या सगळ्यांचा वापर करून आपलं पद हे कायम आणि स्थिर असं करतात. आता या नक्षत्रात जर चंद्र आणि मंगळ असला तर तो उत्तम प्रतीचा राजयोग देतो पहा त्यांना. तसंच या नक्षत्रातल्या लोकांना गुडघ्या खालचे आजार होतात पहा आणि जे काही आजार होतात ते तीव्र स्वरूपाचे होतात. म्हणजे जे जे आजार त्यांना होतील ते होणारे दीर्घकाळ चालणारे आणि सामान्य नसतात. म्हणजे खूप तीव्रतेचे असतात. साधारणपणे खूप दाहक आणि मुरणारे रोग असतात. त्यामुळे कधी कधी त्यांचे पाय ॲम्प्यूट करावे लागतात. भाजणं, हाडं मोडणं, गुडघे दुखणं, संधिवात होणं म्हणजे दीर्घकाळाचे आजार जे तीव्र वेदना देतात अशासारखे आजार या लोकांना होतात धनिष्ठा नक्षत्रातल्या. मग आता या धनिष्ठा नक्षत्रातल्या लोकांनी नेमकी काय उपासना करायला पाहिजे तर त्यांनी ओम वसुदेवाय नमः या मंत्राचा जप करायला पाहिजे. त्याचप्रमाणे मकर राशीत ज्यांची 2 चरण आलेली आहेत त्यांनी ओम श्री वत्सलाय नमः हा जप करायला पाहिजे. त्याचप्रमाणे कुंभ राशीच्या लोकांनी कारण जे पहिले 2 चरण कुंभेचे धनिष्ठेतले आहेत
त्यांनी ओम श्री उपेंद्राय नमः, अच्युताय नमः आणि अजैक पादाय नमः एक स्वतंत्र, कारण हा जप जर त्यांनी केला, कारण ही सगळी विष्णूची नावं आहेत आणि विष्णू आणि लक्ष्मी हे एकाच ठिकाणी नांदणारे आहेत. मग धनिष्ठा नक्षत्रामध्ये धनाकर्षून घेणार हे नक्षत्र असल्यामुळे या लोकांनी याच पद्धतीने वागणं गरजेचं आहे. कारण पंचांगात तर आपण हे सगळं पाहतोच, पण ज्या वेळेस आपण आपल्या अनुभवाने त्याच्यामध्ये काळानुसार बदल करतो त्यावेळेस ते जास्त आकर्षक आणि चांगलं होतं. तर आज तुमच्या सगळ्यांच्या बरोबरीने किंवा मला धनिष्ठा हे नक्षत्र बोलायला वेळ दिला त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचेच आभार की तुम्ही सगळ्यांनी इथे थांबून माझं पूर्ण व्याख्यान ऐकलं. धन्यवाद. स्मितागिरी मॅडम, आपल्या ओघवत्या वाणीने आज हे व्याख्यान खूप सुंदर झालंय. सुंदर आवाजातलं आणि हे व्याख्यान होतं आणि आपल्या आजच्या तिन्ही वक्त्या अतिशय अभ्यासपूर्ण व्याख्यानं त्यांनी दिलेली आहेत. यापुढे मी माननीय सविता महाडिक मॅडम यांना मी आमंत्रित करते की आपल्या पुढच्या कार्यक्रमामध्ये त्यांनी पुढचं सूत्र घ्यावं. सविता महाडिक मॅडम. नमस्कार. माझं आभार प्रदर्शनाचं काम आहे. महिला ज्योतिर्विद पुणे नक्षत्रांचे देणे ही व्याख्यानमाला आपली चालू आहे. आज मंगळाचे नक्षत्र होती. सगळ्यांनी अतिशय सुंदर आणि छान व्याख्यानं दिली. सगळी नक्षत्र अक्षरशः म्हणजे ऐकण्यासारखी, अभ्यासनीय असे त्यांनी सगळ्यांनी भाषणं केली. आणि मुख्य म्हणजे आज प्रथम आयोजित महिला ज्योतिर्विद यांनी जे आयोजित केले त्या सर्व महिलांचे आभार मानते. म्हणजे रजनी साबळे, संजीवनी मुळे, स्मिता गिरी, सुनीता पागे ह्या महिला ज्योतिर्विदच्या सगळ्या जणी आहेत, त्यांचे मुख्य म्हणजे आभार मानते. त्याच्यानंतर व्याख्यात्या नीलम पोद्दार, श्वेता बोरतील, स्मिता गिरी यांनी पण चांगली भाषणे केली, त्यामुळे त्यांचेही खूप मी आभार मानते. आणि मुख्य म्हणजे सूत्रसंचालक अपर्णा गोरेगावकर यांनी अतिशय चांगल्या तऱ्हेने सूत्रसंचालन केले, त्यांचेही मी आभार मानते. आणि सर्व मुख्य म्हणजे श्रोते वर्ग त्यांचेही मी आभार मानते, कारण श्रोते वर्ग असतील तरच व्याख्यात्यांना हुरूप येतो आणि आनंद वाटतो काही व्याख्यान करणारा किंवा काही माहिती देण्यासाठी. तर त्यांचेही मुख्य आभार आहेत. आपल्या सर्वांचे आभार मानते आणि यानंतर घाणेकर सरांना बाकीचा समारोप करण्यासाठी मी विनंती. घाणेकरांचे आभार मानायचे राहिले, सॉरी. सगळ्यात पहिले घाणेकर सरांचे आभार, कारण पहिलंच नाव लिहिलं होतं मी, पण ते वर लिहिलं होतं. ठीक आहे, पण सरांचे पण आभार. सरांनी आता पुढचं सूत्र हातात घेऊन समारोप करा. तर सवितांनी बरंचसं काम सोपं केलेलं आहे, कारण तिन्ही वक्त्या जे आहेत, नीलम पोद्दार, श्वेता बोकील आणि प्राध्यापिका स्मिता गिरी, तिघींची शैली अतिशय छान आणि मोजक्या, म्हणजे आता विशेषतः जाणवत होतं स्मिता गिरींना जरा खोकला वगैरे येत होता, अन्यथा एरवी त्या आणखी विस्तृतपणे बोलतात, म्हणजे वेळ तसा होता त्यांना, पण त्या मला वाटतं खोकल्याचा त्रास त्यांना होत असा बहुतेक. त्याच्यामुळे मी खूप वेगळ्या अँगलने हे आत्ताचा समारोप करतोय. मला एक आश्चर्य वाटलं, आज योग कसा आहे बघा, आज बुध मार्गी झाला, बुध, बरोबर की नाही. आणि ही नक्षत्र कितवी आहेत? मृगशीर्ष 5वं नक्षत्र, चित्रा 14वं आणि धनिष्ठा 23वं. आणि ज्या प्रत्येकाचा जो भाग्यांक येतो तो 5 येतो. आणि नक्षत्र आहेत मंगळाची, पण मंगळ आणि बुध तसं म्हटलं तर दोघंही परस्पर विरोधी, परंतु आपली जी व्याख्याने झाली ती पूर्णपणे सकारात्मक दृष्टीने, की त्यात कुठे टीका असा भाग आला नाही, असं होऊन सुद्धा बरं का. आणि सारांशाने मी विचार करताना माझा असं लक्षात आलं की आता मृगशीर्ष हे नक्षत्र जे आहे ते वृषभ आणि मिथुन मध्ये विभागलं गेलंय, म्हणजे द्विस्वभावी म्हणता येईल असं. नंतर चित्रा नक्षत्र हे कन्या आणि तूळ, म्हणजे ही दोन्ही मृगशीर्ष आणि चित्रा या दोन्हींची जी ही दोन्ही नक्षत्र मंगळाची आहेत, परंतु बुध आणि शुक्राचं त्याच्यामध्ये कॉम्बिनेशन आलेलं आहे. मग या तिन्हीचं आपल्याला पूर्णपणे विचार करून त्या नक्षत्राचं वर्णन आपल्याला किंवा त्याचे कारकत्व आपल्याला समजून घेणं शक्य होईल. आणि धनिष्ठा जे होतं ते मकर आणि कुंभ
या शनीचे दोन्ही नक्षत्र, परंतु त्यातला फरक सुद्धा, त्या दोन्ही मधला फरक स्मिता गिरीने खूप चांगल्या पद्धतीने सांगितला. श्वेता बोकील यांचं मला म्हणजे झाली व्याख्यान तिघांची चांगली झाली, परंतु तिच्या ह्याच्यामध्ये एखादी कथा सांगणं किंवा सादरीकरण ज्याला म्हणता येईल, त्या मुळामध्ये चित्रा नक्षत्र जे आहे ते अभिनय आणि संवाद, मला वाटतं बच्चनची कन्या रस होते बहुतेक, तर अभिनय आणि संवाद या दोन्हीचा प्रभाव याच्यामध्ये बुध शुक्राचा कॉम्बिनेशन या दोन्हीमध्ये येतो, मृगशीर्ष आणि चित्रा. पण तौलनिकदृष्ट्या विचार करताना चित्रा नक्षत्रामध्ये बुध शुक्राचा कॉम्बिनेशन खूप मोठ्या प्रमाणात येतो आणि मंगळाचं नक्षत्र असल्यामुळे त्यामुळे काय होतं की जशी अमिताभची संवाद फेक जी ती थेट रसिकांच्या हृदयाला अंतःकरणात जाऊन भिडणारी ती त्यामध्ये आपल्याला ती पाहायला मिळते. तर ह्याच्यामध्ये मृगशीर्षमध्ये जो बुद्धिवादी भोगवादी असं म्हटलेलं आहे, परंतु भावना आणि व्यवहार याचं कॉम्बिनेशन हे या मृगशीर्ष नक्षत्रामध्ये येतं. आणि चित्रामध्ये ज्याला छानचुकीपणा किंवा आकर्षित करणं, झटकन ती व्यक्ती, अशा ज्या व्यक्ती असतात चित्रा नक्षत्राच्या व्यक्ती या म्हणजे विशेषतः महिला जर असतील तर त्या 10 जणींमध्ये किती महिला असतील त्याच्यामध्ये त्या उठून दिसणाऱ्या असतात, कारण त्याचं बोलणं, हसणं किंवा देहबोली जी असते ना ती पूर्णपणे समूहाला प्रभावित करणारी ती असू शकते. म्हणजे वक्त्यांमध्ये सुद्धा याची श्वेता बोकील सारखी व्यक्ती असेल आणि नीलम पोद्दार किंवा स्मिता गिरी यांचं जे आहे त्यांचा पूर्णपणे बेस जो आहे तो बेस पूर्णपणे सायंटिफिक व्ह्यूने जास्त प्रमाणात होता. आणि श्वेता बोकीलचाही तिचा पण आहे तो, परंतु त्यामध्ये मला असं जाणवलं की विचाराची बैठक त्याला अध्यात्माचं अधिष्ठान लाभलं आणि त्यामुळे त्यांनी काही आध्यात्मिक दाखले वगैरे आपल्याला दिले. मला त्या बोलता बोलता असं काहीतरी म्हणाला की सृजनशीलता असते, नंतर अंधाराकडून प्रकाशाकडे, तमोसमा ज्योतिर्गमय. तर त्यावर मला ते गीत आठवलं. मी कामगार क्षेत्रात काम करत असताना कामगार संघटनेमध्ये कायम एक गीत सांगायचो आणि त्या गीताची ओळख अशी होती, म्हणजे अंधाराकडून प्रकाशाकडे म्हणजे कसं की चलो जलावो दीप वहा जहा अभी भी अंधेरा आहे, ते गाणं आठवतं. किंवा ज्याला म्हणतात अंधाराकडून प्रकाशाकडे म्हणजे तुम्हाला पूर्णपणे जीवनाविषयी आत्मज्ञान देणारं गाणं. मग ते गाणं कुठलं तर मै जिंदगी का साथ निभाता चला गया. थोडक्यात म्हणजे ते कर्मयोगाचा सिद्धांत या नक्षत्रामध्ये आपल्याला तो पाहायला मिळतो. आणि आकर्षकता ज्याला म्हटलेलं की दुसऱ्याला आकर्षित करून घेण्याचं कौशल्य, यासारखं ते गाणं ते मेरे सामने वाली खिडकी में एक चांद सा तुकडा रहता है असं ते गाणं आपल्याला आपण ऐकू शकतो. पावसाचा बेभरोसापणा तो चांगल्या पद्धतीने श्वेतानी उल्लेख केला. आणि ही राक्षसगणाची 2 नक्षत्र धनिष्ठा आणि चित्रा. आणि हे एक चांगलं सांगितलं की धनिष्ठावाले धनवान असतात, म्हणजे आपल्याला व्यवहार उपयोग करायचा झाला तर आपल्याला अधिवेशना किंवा कुठे काही एखाद्या विधायक उपक्रमासाठी मदत मागायची असेल तर अशा धनिष्ठ नक्षत्राकडे जावं आणि अर्थात त्यांची पत्रिका त्यांचे इतरही ग्रह बघायला लागतील, ही मंडळी नक्की सहकार्य करू शकतील. तर त्यामुळे एक दाखवलं भाग. नंतर मृगशीर्षामध्ये उत्साह आहे, चतुरता आहे, चपळपणा आहे, उच्च अभिरुची आहे, त्यांची स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग म्हणता येईल ते पूर्णपणे हाय लेवलचं दाखवलं. आणि या उलट धनिष्ठा नक्षत्र जे आहे त्यांच्यामध्ये थोडंसं ज्याला म्हणता येईल किंवा शनीचा प्रभाव असल्यामुळे ज्याला म्हणता येईल की जी परिस्थिती जी आहे त्या परिस्थितीशी मिळतं जुळतं घेणं त्याकडे कल दाखवतो. आणि स्मिता गिरीने हे पण खूप चांगलं सांगितलं की उंचावरची कामं करावीत, बरोबर की नाही. म्हणजे आता म्हणजे गमतीने मला मजेशीर एक हे आलं उदाहरण, म्हणजे असं एखादा मुलगा खूप रडायला लागला तर त्याला उचलून फळीवरती ठेवायचा. गमतीचा भाग मला तो एकदम तसं जाणवलं मला. नंतर छत घालणे किंवा जी गायिका आहेत ते अगदी उच्च पदावरती जाऊन पोहोचलेले आहेत. विशेषतः कुंभ राशीमध्ये धनिष्ठा नक्षत्र असेल तर अशा काही गायिका त्यांचा आवाज खूप छान प्रकारे आपल्याला लागलेला किंवा गाणी ऐकत राहावीत. आणि ज्याला म्हणतात की त्यांचा स्पॅन सुद्धा, जुन्या काळातली गाणी ही मकर कुंभ राशीच्या व्यक्तींना जास्त प्रमाणात आवडतं असं जाणवतं आपल्याला. शनीचा प्रभाव असल्यामुळे धनिष्ठा नक्षत्रामध्ये साहस आढळतं, आशावाद, कष्टाळू, समाधानी वृत्ती त्यामध्ये असते. आणि न्यायप्रिय, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे न्यायप्रिय, कुठेही रूल ट्रॅक सोडून ते कधी अशा व्यक्ती वागणार नाहीत हे आपल्याला पाहायला मिळतं. चित्रामध्ये कलाकौशल्य आपल्याला पाहायला मिळालं, सृजनशीलता ही आपल्याला चांगली, समर्थन शैली प्रभावी, विशेषतः बोलणं कौशल्य, वक्तृत्व किंवा रूप आणि कर्तृत्व आहे ते दोन्ही सांगितलं नाही, परंतु त्यांचं बोलणं प्रभावी असतं की समर्थन शैली जी आहे ती शैली विशेषतः मला वाटतं प्राध्यापक जर असेल, शिक्षक, प्राध्यापक किंवा प्रबोधनकार
यांच्यामध्ये चित्र नक्षत्र असेल तर ते संबंध समाजावरती चांगला प्रभाव टाकू शकतात. आणि तर अशा प्रकारे मृगशीर्ष नीलम पोद्दार यांनी खूप चांगलं व्याख्यान दिलं. आपण त्यांना म्हणजे आवर्जून वारंवार बोलवत असतो. श्वेता वकील पण आता या वर्षभरात आपल्याकडे जे यायला लागले असेल, पण ती पण चांगल्याच पद्धतीने बोलते. आणि मला सगळ्यात जाणवलं की या तिघींनी खूप अभ्यासपूर्ण संबंध त्यांनी हे विवेचन केलेलं आहे. आणखीन एक सांगतो की भाग्यांकाच्या नुसार माझी 5 भाग्यांक मी सांगितलं तुम्हाला बुधाचा प्रभाव. तर मंगळ हा 9चा येतो, म्हणजे मृगशीर्षाचा विचार करताना 9, 6 आणि 5 भाग्यांक याच्या तिन्हीचा कॉम्बिनेशनचा विचार करता चित्राला पण तेच रूल लावावे लागतील. 9 भाग्यांक, 6 भाग्यांक आणि 5 भाग्यांक यानुसार कार्यकर्तृ कसं आपल्याला पाहायला मिळेल त्याचा विचार करावा लागेल. आणि धनिष्ठा हे दोन्ही शनीचीच नक्षत्र असल्यामुळे शनी मंगळ, आणि मला वाटतं हे पण एकदा मला वाटतं तपासून पाहायला पाहिजे पत्रिका काही आपल्याला आधार घेण्याकरता. कारण शनी मंगळचं कॉम्बिनेशन म्हटल्यावरती अचानक टोकाची उदाहरणं एकदम ज्याला म्हणतात उच्च पातळीचं किंवा खालच्या याचं असं सुद्धा म्हणजे ज्याला म्हणता येईल आयदर पॉझिटिव्ह ऑर निगेटिव्ह अशा प्रकारचे रिझल्ट हे त्या धनिष्ठामुळे मिळतात का ते आपल्याला ते तपासून बघायला लागेल. म्हणजे संशोधनाचा पण भाग आहे. महासागर अर्थात सगळ्यात शेवटी जेवढं संशोधन करू तेवढं आपल्याला कमीच आहे. तर या तिघींनी खूप नीलम पोद्दार, श्वेता वकील आणि गेरी मॅडम यांनी तिघींनी खूप छान प्रकारे विषय आपले मांडलेले आहेत. सूत्रसंचालन आपण नेहमीप्रमाणे मोजक्या मार्मिक पद्धतीनं हे केलं सूत्रसंचालन. आणि संजीवनी मुळे यांनी महिला ज्योतिर्विदची थोडक्यामध्ये ओळख आणि व्याख्यानमाला त्या सर्व आहेत, त्यांची संकल्पना ही मुळातच त्यांची आहे. आणि मला वाटतं मार्च पर्यंत हे मला वाटतं सगळं डिसेंबरमध्ये काहीतरी दोन सेशन्स होतील याच्यामध्ये. आणि मार्च पर्यंत 27 नक्षत्र मला वाटतं बहुतेक ही पूर्ण होतील. पुढे एक अधिवेशन पण घ्यायचा विचार आहे. तर त्या सध्याच्या विद्यमान अध्यक्ष असल्यामुळे त्यांना पूर्णपणे प्राधान्य असेल त्या ठरवतील सगळ्या आणि कार्यकारी म्हणून. त्या सगळ्यांना धन्यवाद. आणि सहकार्य करणाऱ्या साबदे मॅडम तर नक्षत्र.com पुस्तक छान पद्धतीने लिहिलेलं आहे. ऍडव्होकेट सुनीता पागे त्यांचा पण प्रभाव खूप मोठा तुट असते त्यांची. त्यामुळे बुधाचा प्रभाव तिथे पाहायला मिळतो चांगल्या प्रकारे. नक्षत्र मला माहिती नाही त्यांचं, परंतु एकूणच आजची जी व्याख्यान सत्र जे आहे ते खूप छान प्रकारे झालं. आणि विशेषतः बुध आणि मंगळ दोन्हीचे, मंगळाची नक्षत्र आणि आज बुध हा मार्गी झालेला आणि एकूण तिन्ही नक्षत्रांचा 5 भाग्यांक आला. पण हे होऊन पूर्णपणे, आणि त्यात आणखीन एक सांगायचं झालं, मंगळ बुधाचं जेव्हा कॉम्बिनेशन होतं त्यात दोन्ही प्रकार होतात. चंद्र जर बिघडला असेल तर निगेटिव्ह चर्चा ही पूर्णपणे केली जातात, किंवा टीका टिप्पणी किंवा स्वतःहून काही गोष्टी ओढून घेणं टीका करून. म्हणजे मंगळ बुध अशुभ योग जर असेल तर पत्रिकेमध्ये त्याचं कॉम्बिनेशन असेल तर. परंतु तो मंगळ आपापल्यापरीने मंगळ बुधाचं समजा ट्रायंगल असेल, नवपंचयोग असेल, तर ती अशी माणसं समीक्षा किंवा प्रस्तावना खूप चांगल्या प्रकारे होऊ शकतात. किंवा विनोदी पद्धतीने चिमटे काढणे किंवा मिश्किल पद्धतीने, म्हणजे धमा निराधारांची वाटतं कन्यारस आहे, तर निराधार सरांची सुद्धा कथा आपण जरूर वाचा. विनोदी साहित्य जे आहे ते सकारात्मक ज्याला म्हणतात की बोचरं न वाटणं, किंवा चिमटे हे अलगद स्मूथ मध्ये काढलेले असतात. तर ते त्याचा मंगळबुधाचा प्रभाव तो अशा पद्धतीने पाहायला मिळतो. आणि मंगळ बुध जे आहे ते मात्र ज्याला म्हणतात दुसऱ्याला डिवचणं अशा पद्धतीने आपल्याला ते पाहायला मिळेल. अशा वेगवेगळ्या अँगलनी जसे आपण दुर्बिणी फिरवतो आणि काचेची सगळे आतल्या ज्या काचाचे तुकडे असतात त्याचे डिझाईन्स आपल्याला वेगवेगळे पाहायला मिळतात. अशा वेगवेगळ्या अँगलनी जर आपण या सगळ्या नक्षत्रांकडे पाहिलं तर आपल्याला आणखीन काही खजिना आपल्याला मिळू शकतो. अर्थात वेळेचं पण आपल्याला बंधन असतं. परंतु आजचं जे सत्र आहे मला वाटतं सगळ्यांनी छान प्रकारे एन्जॉय केलं असेल. मी संस्थापक या नात्याने आणि एक आपला श्रोता पण रसिक पण सगळं काही म्हणा सगळ्यांना मी धन्यवाद देतो. आणि आजचं व्याख्यान सत्र हे मुळे मॅडम त्या घोषित करतील संपलं. बोला. एक मिनिट सर. आज सरांनी समारोप अप्रतिम केला बरं का सर. आज तुमचा समारोप अप्रतिम केला. आणि मी जे वक्ते निवडले होते त्यांनी त्या विषयाला न्याय दिला. अतिशय सुंदर सत्र झालेलं आहे. सगळ्या वक्त्यांचे मनपूर्वक आभार. छान तुमच्या ज्ञानाचा आम्हाला फायदा झाला. त्यामुळे आमच्या या नक्षत्रांचे देणे याला एक दागिना सजत चाललेला आहे. आभूषण येत आहे. पुढचं आमचं व्याख्यान मला राहूवर होणार आहे. ती पण अशीच गाजेल.
अशी मी तुम्हाला नक्की आश्वासन नक्की देते. नक्की. धन्यवाद. सगळ्यांचे मनपूर्वक आभार.